इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली आयोजित ऑनलाईन कार्यक्रम डॉक्टर तुमच्या भेटीला. आजार होऊच नयेत आणि झालेच तर काय करावे याची आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून अतिशय सोप्या शब्दात आणि तीही घरबसल्या दिलेली माहिती. आत्तापर्यंत अनेक महत्त्वांच्या विषयांवर वेबिनार सादर. हे वेबिनार आपण आमच्या IMA सांगली आरोग्य जागृती या यूट्यूब चॅनेलवर केव्हाही बघू शकता. डोळ्यांची काळजी, विकार आणि त्यावरचे उपचार, लहानग्यांचे आरोग्य, विकार आणि उपचार, स्त्री जीवनातील विविध टप्प्यात येणाऱ्या समस्यांचे स्त्रीरोग तज्ज्ञांच्याकडूनच मार्गदर्शन, डायबेटीस अर्थात मधुमेहाविषयी सर्व काही, दानात श्रेष्ठ दान, नेत्रदान, रक्तदान, त्वचादान आणि अवयवदान याविषयीची सर्व माहिती, मानदुखी, कंबरदुखी अर्थात मणक्यांच्या विकारांबद्दल सर्व काही, मुखदंतरोग समस्या, उपचार आणि प्रतिबंध, त्वचा विकारांपासून ते आधुनिक सौंदर्य उपचार पद्धतीपर्यंत सर्व काही, भूलभुलैया अर्थात भूलशास्त्र आणि भूलतज्ञ. जर एखादे वेबिनार मिस झाले असेल तर काळजी नको. तुम्ही IMA सांगली आरोग्य जागृती या यूट्यूब चॅनलवर केव्हाही हे वेबिनार बघू शकता. तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना सांगायलाही विसरू नका. कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. दीपज्योतिर्नमोऽस्तुते. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. नमस्कार, गुड मॉर्निंग. इंडियन मेडिकल असोसिएशन सांगलीद्वारा आयोजित डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात मी डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या वेबिनारमध्ये आपण एक अत्यंत नाजूक, भावनिक आणि कौटुंबिक अशा विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे बंधत्व किंवा इन्फर्टिलिटी. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपले गैरसमज दूर करण्यासाठी आणि आपल्याला शास्त्रोक्त माहिती देण्यासाठी आपल्याला 5 अनुभवी स्त्रीरोगतज्ञ लाभलेले आहेत. डॉक्टर सुमंत कुलकर्णी जे आपले समन्वयक पण आहेत, डॉक्टर जयंत वाटवे, डॉक्टर दीपक शिखरे, डॉक्टर अभिनंदन गुजर आणि डॉक्टर हेमंत शिंत्रे. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर तुमच्या भेटीला हा ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम जनहितार्थ आपण मागच्या जुलैमध्ये सुरू केलेला आहे. आत्तापर्यंत आपण डोळ्याचे आरोग्य, बालकांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, त्वचेचे आजार व त्वचेची कॉस्मेटॉलॉजी, कंबरदुखी म्हणजे मणक्यांचे आजार, मधुमेह हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे. तर असे 10 कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सर्वांनी जे करायला पाहिजे ते म्हणजे रक्तदान आणि मृत्यूनंतर जे आपण करायला पाहिजे ते म्हणजे नेत्रदान, त्वचादान आणि देहदान ह्याविषयी पण आपण एक एपिसोड घेतलेला आहे. आता शेवटचा जो आपला एपिसोड झाला त्यात आपण जे पडद्यामागचे कलाकार आहेत, जे आपल्या सर्जरीच्या वेळेला आपल्याला वेदना रहित ठेवतात ते म्हणजे भूलतज्ञ. तर हे भूलतज्ञांनी आपल्याला भूलशास्त्राबद्दल खूप सुंदर माहिती दिलेली आहे. तर अशा तऱ्हेने हे सर्व एपिसोड्स आपण IMA सांगली आरोग्य जागृती या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत. हे कार्यक्रम आपण केव्हाही तुमच्या सवडीने बघू शकता. तर माझी अशी नम्र विनंती आहे की या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे. तसंच ही माहिती जनहितार्थ आहे, जन आरोग्यासाठी आहे, तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी असे मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करते. डॉक्टरांकडे पेशंट कधी येतात? जेव्हा त्यांना काहीतरी त्रास सुरू होतो. पण बरेच वेळा आम्हा डॉक्टरांना असं वाटतं की जर हे पेशंट लवकर आले असते, जर वेळेवर आले असते तर त्यांना इतका त्रास झाला नसता, शिवाय त्यांचा हा आजार एवढा बळावलाही नसता. पण ही काळजी कशी घ्यायची हे त्यांना कोण सांगणार? त्यासाठी हा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. शिवाय कोणत्या तपासण्या करायच्या, कोणत्या वेगवेगळ्या उपचार पद्धती अवेलेबल आहेत, या सर्वांची अतिशय साध्या सोप्या भाषेत आम्ही या कार्यक्रमाद्वारे माहिती देत असतो.
तर जरूर ह्या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्यात समन्वयक म्हणून लाभलेले आहेत आपल्याला डॉक्टर सुमंत कुलकर्णी. डॉक्टर सुमंत कुलकर्णी हे सांगलीचे अनुभवी स्त्रीरोगतज्ञ आहेत. त्यांचं स्वागत करते आणि पुढील सूत्र त्यांनी घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते. थँक्यू व्हेरी मच. सकाळची 10:30ची वेळ. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर चिंतातूर चेहऱ्यांनी बसलेली पेशंटची नातेवाईक मंडळी. थोड्याच वेळात स्टाफ सिस्टर बाहेरून थिएटरमधून बाहेर येतात आणि सांगतात, अभिनंदन, जुळे झालेत, एक मुलगा आणि एक मुलगी. दोन्ही बाळं आणि बाळंतीण एकदम सुखरूप आहेत बरं का. आणि मग काय एकच जल्लोष होतो. वयाच्या 40व्या वर्षी सौ अमिताला IVF या तंत्रज्ञानाने जुळ्यांची अपत्यप्राप्ती होते की ज्यासाठी ती वर्षानुवर्ष प्रयत्न करून थकलेली असते. मी डॉक्टर सुमंत कुलकर्णी, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, सांगली. आज आपल्या सर्वांच्या बरोबर याच म्हणजे इन्फर्टिलिटी किंवा ज्याला मराठीत वंध्यत्व म्हणतात या विषयावर माहिती देण्यासाठी आमच्याच क्षेत्रातील काही तज्ज्ञ स्त्रीरोग डॉक्टरांच्या बरोबर आपल्यासमोर उपस्थित झालो आहे. प्रथमतः मी थोडक्यात माझा परिचय करून देतो. 1990 साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS, 1993 साली याच महाविद्यालयातून MD स्त्रीरोग तज्ज्ञ ही पदवी, 1994 साली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंटची DNB म्हणजे डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स ही डिग्री उत्तीर्ण केली. 1 वर्ष डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे आणि 1999 ते 2011 या सालापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे मानसेवी सहाय्यक प्राध्यापक व पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण टीचर आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक यांचा परीक्षक म्हणून काम केले. सिलिगुडी इथल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये कॉन्टॅक्ट यंग सायंटिस्ट अवॉर्डने सन्मानित झालो. आजपर्यंत 8 शोधनिबंध हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्त्रीरोग परिषदेमध्ये माझे पब्लिश झाले आहेत. आपला आजचा विषय आहे तो म्हणजे वंध्यत्व हे का होतं आणि त्यावरती काय उपचार करायचे. सर्वसाधारणपणे गर्भधारणा न होणं म्हणजे वंध्यत्व. याचं प्रमाण हे जागतिक स्तरावर 15% इतपर्यंत आहे. बऱ्याच जोडप्यांच्या मध्ये याची कारणं ही आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आपल्याला समजतात आणि त्यांची उपाययोजना देखील करता येते. परंतु 10% अशी जोडपी आहेत की ज्यांच्यामध्ये उपलब्ध सर्व तपासण्या करून देखील कोणतेही कारण सापडत नाही. अशा जोडप्यांना आपण नॉर्मल इनफर्टाईल कपल असे संबोधतो. आता प्रश्न येतो तो म्हणजे वंध्यत्व म्हणजे काय बरं. तर ज्या जोडप्यांच्यामध्ये लग्नानंतर संबंध होऊ लागल्यापासून कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता आठवड्यातून 2 ते 3 वेळा शारीरिक संबंध येत असताना देखील जर 1 वर्षापर्यंत गर्भधारणा झाली नाही तर अशा जोडप्यांना आपण प्राथमिक वंध्यत्व किंवा प्रायमरी इन्फर्टिलिटी असे संबोधतो. आता या वंध्यत्वाचे 2 प्रकार असतात. एकाला आपण म्हणतो प्राथमिक म्हणजे प्रायमरी इन्फर्टिलिटी, म्हणजे ज्या जोडप्यामध्ये एकदाही गर्भधारणा झालेली नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे द्वितीयक किंवा सेकंडरी इन्फर्टिलिटी, म्हणजे एखादी स्त्री ही गर्भवती राहिली आहे म्हणजे एकतर तिला बाळ झाले किंवा तिचा गर्भपात झाला आहे, पण नंतर तिला गर्भधारण होण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. श्रोते हो, सुरुवातीला आपण नैसर्गिक गर्भधारणा कशी होती ते पाहूया. या चित्रात बघितल्याप्रमाणे स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भाशय, त्याच्या बाजूला ज्या 2 पिंक कलरच्या दिसतात त्या गर्भनलिका, 2 पांढरे आहेत ते अंडकोश किंवा ओव्हरीज, गर्भाच्या पिशवीचे मुख्य ज्याला आपण सर्व्हिक्स म्हणतो आणि योनी मार्गाची जागा ही असते.
ज्या स्त्रीची मासिक पाळी ही नियमित म्हणजे 28 ते 30 दिवसांची असते, तिच्यामध्ये मासिक पाळीच्या मध्यावर म्हणजे 14 ते 18व्या दिवशी या दोन्ही पांढऱ्या अंडकोशातून एक अंड बाहेर पडतं आणि ते गर्भनलिकेतून वाहत गर्भाच्या पिशवीकडे येतं. त्याच्या आसपास जेव्हा शारीरिक संबंध होतात तेव्हा पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणू हे गर्भाच्या पिशवीच्या तोंडातून गर्भाच्या पिशवीत सरकतात, तिथून ते गर्भनलिकेत जातात आणि या अंडाशयाबरोबर त्यांचा संबंध हा गर्भनलिकेत होतो आणि तिथेच गर्भधारणा होते. श्रोते हो, हे इतकं सोपं आहे हो, पण तरी देखील कित्येक लोकांना गर्भधारणा का बरं होत नसावी? तर आता थोडक्यात कोणत्या गोष्टींचा गर्भधारणा होण्यावरती प्रभाव असतो हे थोडक्यात समजावून पाहू. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडप्यांच्या मध्ये होणारी शारीरिक संबंधांची फ्रिक्वेन्सी. साधारणपणे जर आठवड्यातून 2 ते 3 वेळेला जोडप्यांच्या मध्ये शारीरिक संबंध होत असतील तर त्यांना नैसर्गिक गर्भधारणा होण्याची शक्यता ही 50% जास्त असते. श्रोते हो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण सध्याच्या मॉडर्न युगात जोडप्यांच्या मध्ये दोघेही नोकरी करतात, त्यांच्या कामांच्या तासांच्या वेळा असतात, त्यांची मानसिक आणि शारीरिक थकावट खूप होते. तसेच IT किंवा तत्सम क्षेत्रामध्ये टार्गेट अचीव्ह करण्यासाठी यांच्यावरती खूप वर्क प्रेशर असतं आणि आम्हा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्या हेच निदर्शनास येतं आहे की ही जी शारीरिक संबंधींची फ्रिक्वेन्सी ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ना, तीच बहुता घडत नाही. आणि म्हणूनच की काय विनोदाने असं म्हटलं जात आहे की भविष्यात प्रेग्नन्सीज या बेडरूममध्ये नव्हे तर लॅबोरेटरीमध्ये होतील, किंबहुना त्या होऊच घातल्या आहेत. मंडळी, विनोदाचा हा मुद्दा पण बाजूला ठेवूया, पण या विषयाकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची खरोखरच वेळ आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे अंडकोशातून अंड हे मासिक पाळीच्या 14 ते 18व्या दिवशी बाहेर पडतं आणि ते 24 ते 48 तासपर्यंत जिवंत असतं. पुरुषाच्या वीर्यातले शुक्राणू हे 48 ते 72 तासांपर्यंत जिवंत राहतात. म्हणजेच मासिक पाळीच्या 13 ते 21 हा जो आठवडा आहे किंवा हे 8 जे दिवस आहेत हाच मुख्य गर्भधारणा होण्याचा कालावधी आहे, हे प्रामुख्यानं आपण लक्षात घेण्याची गरज. आता ह्या नैसर्गिक गर्भधारणेस कोणते घटक प्रतिकूल असतात हे थोडक्यात समजावून पाहू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीची योनिमार्गाची जागा ही नैसर्गिक कपॅशियस असणं खूप महत्त्वाचं आहे, पण ते खूप घट्ट असेल, त्यात पडदे असतील तर त्याच्यामध्ये गर्भधारणेस अडचण येऊ शकते. योनिमार्गामधील काही जंतू संसर्ग, उदाहरणार्थ गोनोरिया, कॅन्डिडा यासारखी फंगल इन्फेक्शन्स ही या प्रेग्नन्सीकरता मारक ठरू शकतात. गर्भाशयाचे मुख म्हणजे सर्व्हिक्स हे काही वेळेला खूप घट्ट बंद असते. गर्भनलिका या खुल्या असणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु गर्भनलिका या जर बंद असतील, ज्याला आपण ब्लॉक्ड ट्यूब जसं म्हणतो, तर नैसर्गिक गर्भधारणेस निश्चित अडचण येते. गर्भाशय की ज्याच्यामध्ये गर्भ राहतो हा काही वेळेला जन्मजात 1च्या ऐवजी 2 भागात असतो. काही वेळेला या गर्भाच्या पेशीच्या आतमध्ये पडदे असतात, काही वेळेला तो एकाच भागात असतो. अशा तऱ्हेची जन्मजात व्यंग गर्भधारणा रोखण्यास कारणीभूत असतात. आणि चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे पांढरी जी आपण अंडकोश किंवा ओव्हरीज म्हणतो यांची नैसर्गिक प्रक्रिया व्यवस्थित होणं, म्हणजेच पाळीच्या मध्यावरती अंडाशयातलं अंड तयार होऊन वेळेत बाहेर पडणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. या अंडकोशांची क्षमता ही व्यवस्थित होण्यासाठी शारीरिक फिटनेस खूप महत्त्वाचा. पण सध्याच्या युगात व्यायामाचा अभाव, वर्क फ्रॉम होम याचं प्रेशर, कॅलरीयुक्त असं जंक फूड खाण्याकडची टेंडन्सी या सर्वांच्यामुळे वाढणारी स्थूलता ही या अंडाशयांची नैसर्गिक कार्यक्षमता बिघडवून टाकण्यास कारणीभूत ठरते. यालाच आपण मेडिकल भाषेत PCOD किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं म्हणतो, की ज्याविषयी विस्तृत माहिती आपले पुढचे व्याख्याते आपल्याला देतीलच. स्त्रीचे वाढते वय हा देखील या अंडकोशांची नैसर्गिक क्षमता कमी करण्यास कारणीभूत ठरतो आणि हे सुद्धा
वैंध्यत्वाचं एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणूनच मुलींचं वय हे 23 ते 27 वर्षापर्यंत लग्न होणं आणि 28 ते 30 वर्षापर्यंत प्रथम बाळंतपण होणं हे खूप महत्त्वाचं आहे. सोबतच्या चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्याप्रमाणे स्त्रीचं वय वाढत वाढत जाईल तशी गर्भधारणा नैसर्गिक होण्याची तिची क्षमता किंवा त्याचा इन्सिडन्स हा कमी होत जातो. वयाच्या 35 नंतर तर त्याची शक्यता 50% कमी होते. जशी स्त्री तसाच पुरुष. पुरुषांच्या बाबतीत असे अनेक घटक आहेत की जे नैसर्गिक गर्भधारणा होण्यासाठी प्रतिकूल असतात. उदाहरणार्थ शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाशक्तीच न होणं, लिंग ताठरपणा न ठेवता येणं, किंवा ज्याला आपण प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा मुदतपूर्व वीर्यपतन असं म्हणतो ती गोष्ट घडणं, वीर्यामधला शुक्राणूंचा नंबर कमालीचा घटणं किंवा शुक्राणूंची हालचाल करायची ताकद कमी होणं, पुरुषांचे अंडकोश ज्याला आपण टेस्टीज म्हणतो यांना सूज येणं किंवा त्यांच्याभोवती रक्तवाहिनीचं जाळं ज्याला आपण व्हेरिकोसिल म्हणतात की ज्यामुळं त्यांचं तिथलं लोकल टेम्परेचर खूप वाढलेलं असतं. या लिंगाला काही वेळेला जंतुसंसर्ग होतो. आणि या सगळ्यांच्या बरोबरीनं महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना असणारी व्यसनं, अतिमद्यपान, तंबाखूचं सेवन, धूम्रपान, गुटखा मावा तंबाखू खाणं की ज्यामध्ये निकोटीन नावाचं अत्यंत घातक औषध आहे की ज्यामुळे या शुक्रांची उत्पत्तीच कमी होते. आणि त्याच्या बरोबरीनं तिखट तेलकट खाणं आणि झोपण्याच्या वेळा. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मध्ये काही सामायिक घटक असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचा एकमेकावर असणारा भरोसा, विश्वास आणि आत्मीयता. या गोष्टी जर असतील तर गर्भधारणा नैसर्गिक होण्यास निश्चित मदत होते. तर श्रोते हो, असा हा वैंध्यत्वाचा प्रवास. आता यामध्ये आपल्याला जागोजागी वेगवेगळ्या अडचणी येतात. गर्भधारणा राहण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या कोणत्या आहेत, त्यांचं निराकरण कसं करायचं, यासाठी आज आपल्याबरोबर काही स्नेही डॉक्टर हे उपस्थित आहेत. आज या वैंध्यत्व विषयावरचा एकूण मार्गदर्शन आपण 4 टप्प्यामध्ये विभागत आहोत. पहिला टप्पा म्हणजे अंडाशयांची कार्यक्षमता बिघडणारा आजार ज्याला आपण PCOD किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो. दुसरा म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका, अंडकोश आणि योनिमार्ग यामध्ये असणारे नैसर्गिक अडथळे की जे काही शस्त्रक्रियेद्वारे दूर करता येतात आणि गर्भधारणेकरता ते आपल्याला मदत करू शकतात. तिसरा विषय म्हणजे ज्या जोडप्यांमध्ये प्रयत्न करून देखील नैसर्गिक गर्भधारणा होत नाही अशांना मॉडर्न मेडिसिन किंवा आधुनिक वैद्यकीय शास्त्राची जोड देऊन IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा ज्याला आणखीन एक शब्द आहे असिस्टेड रिप्रोडक्शन याच्यातून मदत करून गर्भधारणा होण्याकरता आपण मदत करू शकतो, त्याविषयी माहिती. आणि चौथा महत्त्वाचा विषय म्हणजे पुरुषांच्यात असणारी कमतरता म्हणजेच पुरुषांच्या मधली वैंध्यत्वाची कारणं आणि इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन ज्याला आपण IUI असं म्हणतो याविषयी माहिती. तर पहिला विषयाचा टप्पा जो आहे तो म्हणजे मासिक पाळीची अनियमितता आणि अंडकोशांचे विकार. याला आपण वैद्यकीय भाषेत PCOD असं संबोधतो. तर त्याविषयी माहिती देण्यासाठी आज डॉक्टर दीपक शिखरे हे आपल्यावर उपस्थित आहेत. ते कोल्हापूर इथे लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून वैंध्यत्वावरती उपचार देत आहेत. त्यांनी MBBS ही डिग्री कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ कराड तसेच MD स्त्रीरोगतज्ञ ही डिग्री देखील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ कराड इथून मिळवली आहे. ते DNB स्त्रीरोगतज्ञ परीक्षा उत्तीर्ण झालेले असून नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथून त्यांनी वैंध्यत्वावरती विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. तसेच किल युनिव्हर्सिटी जर्मनी येथून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर मी डॉक्टर शिखरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विषयावरची माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दीपक शिखरे, स्त्रीरोगतज्ञ, इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आणि एंडोस्कोपिक सर्जन, लाईफ केअर हॉस्पिटल सांगली. आपण आज PCOS आणि वंध्यत्व या विषयावरती बोलणार आहोत. जेव्हा एक कपल डॉक्टरांच्याकडे जातं प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट घेत असतं त्यावेळेला वेगवेगळ्या तपासण्या करत असताना डॉक्टर तपासणी करतात आणि सांगतात की तुम्हाला PCOSचा प्रॉब्लेम आहे. पेशंटला या बरेचसे प्रश्न पडतात. नेमकं PCOS म्हणजे काय, हे नेमकं कशामुळे होतं आहे, त्याची लक्षणं काय, त्याची कारणं काय, त्याचे उपचार काय आहेत,
तो पूर्ण बरा होतो का, त्याचं प्रमाण कमी करता येतं का आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्याच्यासाठी काय उपचार आहेत. आता थोडक्यात आपण PCOS म्हणजे काय हे बघूया. ॲक्च्युली हा टॉपिक खूप मोठा आहे आणि खूप क्लिष्ट आहे, पण त्याच्यामध्ये आपण हा थोड्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. हा तरुण मुलींमध्ये आणि स्त्रियांमध्ये होणारा एक आजार आहे. म्हणजे जेव्हा मेन्सेस स्टार्ट होते त्यावेळेपासून पाळी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत होणारा आजार आहे. स्टेन लेव्हेंथल यांनी 1935मध्ये ह्या आजाराबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेपासून हा आजार इतक्या जुन्या वेळेपासून हा आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये या आजारामध्ये बरीच वाढ झालेली आहे असं दिसून येतं. जवळजवळ 10 ते 20% स्त्रियांना हा आजार असल्याचं दिसून येतं आणि हा आजार असलेल्या जवळजवळ 70% स्त्रियांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडथळा येतो किंवा डिफिकल्टी येते. आता आपण थोडक्यात बघूया की PCOS म्हणजे नेमकं काय. तर हे युट्रस, ट्यूब्स आणि ओव्हरीज असतात. तर नॅचरली नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय होत असतं, तर ओव्हरीमध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन फॉलिकल तयार होण्यासाठी सुरुवात होत असते. ते साधारण 1 ते 2 मिलीमीटर पर डे या रेटनं वाढत असते. साधारण 12व्या, 13व्या, 14व्या दिवसापर्यंत ते 18 ते 20 मिलीमीटर होऊन मॅच्युअर होते. ते ओव्हरीमधून रिलीज होऊन ट्यूबमध्ये येत असते आणि ते रिलीज झाल्यानंतर पहिले 24 तास प्रेग्नन्सी राहण्यासाठी जिवंत असते किंवा वायबल असते. त्या पहिल्या 24 तासामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली तर प्रेग्नन्सी राहते आणि ती पुढं पाळी येत नाही, कंटिन्यू होऊन जाते. जर समजा त्या पहिल्या 24 तासामध्ये प्रेग्नन्सी नाही राहिली तर ते ओव्हुलेशन झाल्यानंतर 14व्या दिवशी पाळी येते. ही नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल झाली. आता हे अशा पद्धतीनं नॉर्मल पेशंटमध्ये असतं. पण PCODमध्ये काय होतं, हे पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन फॉलिकल्स तर तयार व्हायला चालू होत असतात, पण ते पुढं 18 ते 20 मिलीमीटरपर्यंत न जाता 10-11 मिलीमीटरपर्यंत छोट्या साईजमध्ये अरेस्ट होतात. म्हणजे त्याची वाढ थांबते आणि ते तयार न झाल्यामुळं, ओव्हुलेशन न झाल्यामुळं पाळी होत नाही. आणि असं दर महिन्यामध्ये तयार झालेले इमॅच्युअर फॉलिकल्स, अर्धवट तयार झालेले फॉलिकल्स ओव्हरीमध्ये साठत गेल्यामुळं त्या ओव्हरीचा आकार वाढतो आणि हे असे अर्धवट तयार झालेले फॉलिकल जे ओव्हरीमध्ये साठतात त्याच्यामुळे ते पाण्याच्या सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी तयार झाल्यासारख्या ओव्हरी दिसायला लागतात. त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं म्हणलं जातं. आता हे पॉलिसिस्टिक ओव्हरीजचं नेमकं कारण काय. संशोधनामध्ये वेगवेगळी कारणं जी लक्षात आली त्यातली 4 महत्त्वाची कारणं. स्त्रियांच्या शरीरामध्ये पुरुष हार्मोन्सचं प्रमाण वाढतं, त्याला आपण इन्क्रीज अँड्रोजन लेवल्स म्हणतो. नॉर्मली प्रत्येक स्त्रीमध्ये स्त्री हार्मोन्स आणि पुरुष हार्मोन्स हे दोन्ही असतात. स्त्री हार्मोनचं प्रमाण जास्त असतं, पण काही वेळेला काही स्त्रियांमध्ये पुरुष हार्मोन्सचं प्रमाण नॉर्मलपेक्षा जास्त वाढतं, त्याच्यामुळं PCOS होऊ शकतो. तसंच इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतं. आपल्याला जसं माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन असतं, जे आपण खाल्लेलं असतं ते आपल्या शरीरामध्ये किंवा सेल्समध्ये पर्यंत पोचवण्याचं काम करतं आणि त्या इन्सुलिनचा रेजिस्टन्स शरीरामध्ये वाढतो. त्याला बरीचशी कारणं आहेत आणि ते इन्सुलिन रेजिस्टन्स वाढणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. ते इन्सुलिन रेजिस्टन्स वाढल्यामुळे इन्सुलिन लेवल्स पण शरीरामध्ये वाढायला लागत असतात आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण ठरतं PCOSमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीबीज तयार करणारे जे संप्रेरक असतात, जे आपल्या शरीरामध्ये पिच्युटरीमध्ये तयार होत असतात, त्या पिच्युटरीमधल्या संप्रेरकांचा समतोल बिघडतो. म्हणजे त्याला FSH आणि LH हे जे 2 हार्मोन्स असतात त्यांचा समतोल बिघडतो. ही 4 महत्त्वाची कारणं PCOSसाठी आहेत. त्याच्याचबरोबर काही महत्त्वाची कारणं, काही त्याला कौटुंबिक इतिहास असतो. म्हणजे जर मुलीला जर एखाद्या PCOS असेल तर तिच्या आईमध्ये, मावशीमध्ये, मोठ्या बहिणीमध्ये, जवळच्या नातेवाईकांमध्ये PCOS असू शकतो. दुसरा गोष्ट म्हणजे गुणसूत्रातील दोष. बऱ्याच वेळेला आपण बघतो की लग्न ही जवळच्या नातेवाईकांमध्ये नात्यामध्ये झालेले असतात. अशा काही लोकांमध्ये गुणसूत्रांमध्ये दोष डेव्हलप होतो, त्याच्यामुळे PCOS होऊ शकतो. त्याच्याबरोबर बदललेली जीवनशैली, जसं आपण बघतोय की स्त्रिया आता रेग्युलर नेहमीचं काम सोडून वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हायला लागलेत, पण त्याच्याबरोबर बऱ्याचशा काही प्रॉब्लेम्सही निर्माण व्हायला लागलेत की व्यायामाचा अभाव व्हायला लागला आहे, ताणतणाव वाढायला लागला आहे, बैठी जीवनशैली व्हायला लागली आहे, कारण ऑफिसमध्ये बराच वेळ बसून काम करायला लागत असते. अशा पद्धतीमुळं ह्या बदललेल्या जीवनशैलीमुळं सुद्धा काही वेळा PCOS वाढलेला दिसून येतो. त्याच्याचबरोबर खाण्यातले बदल, जसं बदलत्या जीवनशैलीबरोबर जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स, जास्त कॅलरी असलेले पदार्थ जास्त खाल्ले जायला लागलेत. जीवनसत्वांची कमतरता, त्यात सगळ्यात महत्त्वाचं जीवनसत्व व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन C. तसंच पर्यावरणातील काही प्रदूषण, केमिकल्स आणि जास्त प्रमाणात वापरलेली जंतुनाशकं हे सुद्धा त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत असं लक्षात यायला लागले. आणि ह्याचं प्रमाण शहरातल्या मुलींमध्ये खेड्यातल्या मुलींपेक्षा जास्त आहे असं संशोधनावरती दिसून यायला लागलं. हे PCOSमधील लक्षणं काय असतात नेमकी. आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षण असते म्हणजे पाळीची अनियमितता, वंध्यत्व म्हणजे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम्स येणं,
अंगावर अनावश्यक केस वाढणे, जसं ओठावर, गालावरती, पोटावरती केस वाढणं, पिंपल्स किंवा मुरमे जास्त येणं, वजन वाढणं, डोक्यावरचे केस गळणं, त्वचा जाड होणं, काही वेळा पाठीवरती किंवा अंगावरती काही काळे पट्टे उठणं, अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं दिसतात. आता ही सगळीच लक्षणं प्रत्येक पेशंटमध्ये असतीलच असं नाही. या लक्षणाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं. काही वेळेला 1, 2, 3 लक्षणं असतात, त्याचंही प्रमाण कमी जास्त असू शकतं. आणि तशा प्रकारे या PCOSची माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशा पद्धतीचे 3 प्रकार असतात आणि त्याप्रमाणे त्या पेशंटला सिम्पटम्स असतात आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची ट्रीटमेंट करायला लागत असते. आता एकदा आपल्याला लक्षात आलं की ह्या पेशंटला PCOS आहे किंवा PCOD आहे, तर आता पुढच्या तपासण्या काय करायच्या? तर सगळ्यात महत्त्वाची तपासणी, पहिली तपासणी येते ती म्हणजे सोनोग्राफी. या सोनोग्राफीमध्ये ट्रान्स वजायनल सोनोग्राफी म्हणजे इंटरनल सोनोग्राफी ही महत्त्वाची असते. त्यामध्ये ओव्हरीज दोन्ही साईडच्या चेक केल्या जातात आणि त्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये अँट्रल फॉलिकल काउंट म्हणजे छोटे छोटे दिसणारे फॉलिकल्स जे आहेत ते चेक केले जातात आणि ते मोजले जातात. तर लेफ्ट साईडला किती, राईट साईडला किती. आणि जेव्हा ते अँट्रल फॉलिकल्स काउंट वाढलेले असतात मोर दॅन 15 प्लस त्या ओव्हरीजचा साईज चेक केलेला असतो. तर ओव्हरीज त्याला आपण ओव्हॅरियन व्हॉल्यूम म्हणतो. जेव्हा अँट्रल फॉलिकल काउंट वाढलेला असतो, ओव्हॅरियन व्हॉल्यूम वाढलेला असतो. अशा वेगवेगळ्या लक्षणांवरून पेशंटला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आहे की नाही हे चेक केलं जातं. त्याच्याबरोबर काही महत्त्वाचे ब्लड टेस्ट करायला लागतात. त्याच्याबरोबर AMH, FSH, LH, थायरॉईड, प्रोलॅक्टिन ह्या महत्त्वाच्या टेस्ट आहेत. थायरॉईडमध्ये काही वेळेला PCOS बरोबर थायरॉईड वाढलेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. प्रोलॅक्टिन काही वेळेला वाढलेल्या दिसून येतात. आणि 2 महत्त्वाच्या टेस्ट म्हणजे टेस्टोस्टेरोन आणि DHEA. पण या सर्व PCOSच्या पेशंटमध्ये केलेल्या नसतात. जेव्हा PCOSचं प्रमाण जास्त सिव्हिअर आहे असं जेव्हा वाटतं त्याच वेळेला ह्या टेस्टोस्टेरोन आणि DHEA ही टेस्ट करायला लागत असते. त्याच्या पुढचं आपण बघूया. आता ह्या सगळा जेव्हा आपल्याला लक्षात आलं की या पर्टिक्युलर पेशंटला PCOS आहे, तर हा PCOSवरती या सगळ्या गोष्टी, पेशंटचे सिम्पटम्स, त्याच्या तपासण्या, त्याच्या चाचण्या आणि त्याचे निष्कर्ष याच्यावरती पुढचं ट्रीटमेंट काय करायचं हे ठरत असते. आता ह्या पेशंटवरती ट्रीटमेंट करणं हा डॉक्टरांच्यासाठी सुद्धा कसोटीचा भाग असतो. कारण नेमकं याचं कारण काय आहे हे शोधून काढायला लागत असतं. नेमकं कारण बऱ्याच वेळा सापडत नाही. हा पूर्णपणे बऱ्याचशा शारीरिक बदलांचा एकत्रित परिणाम असतो. याच्यावरती नेमकं प्रभावी असं एकमेव औषध नाही. असलेल्या औषधाचा रिस्पॉन्स प्रत्येक पेशंटला वेगळा येतो, प्रत्येक पेशंटला वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगळा येतो असं दिसते. आणि ट्रीटमेंट जरी केली तरी हा आजार कायमचा पूर्ण बरा होत नाही. आता बऱ्याच वेळेला पेशंट आपल्याला डॉक्टरना विचारतात, डॉक्टर तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट द्या, काहीतरी ऑपरेशन करा, पण हा माझा आजार पूर्णपणे कायमचा बंद करा, पूर्णपणे बरा करा, माझी वाळी कायमची रेग्युलर होईल असं काहीतरी करा, मला कायमचं प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ नये असं काहीतरी करा, काहीतरी गोळ्या द्या, तुम्ही देते ते सगळं ट्रीटमेंट मी घेते, तुम्ही सांगते ते सगळं करते, पण माझी कायमची पाळी का रेग्युलर होत नाही. तर यामध्ये आपल्याला हे थोडंसं समजावून घ्यायला लागेल की हा आजार हा कायमचा आहे, आपल्याबरोबर त्या आजाराबरोबर राहायला लागणार आहे. पण डेफिनेटली काही ट्रीटमेंटनंतर त्याचं प्रमाण आपण कमी करू शकत असतो. अशा पद्धतीनं पेशंटला थोडंसं समजावून सांगणं गरजेचं असतं. आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उपचार करायचा येतो तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाचे पार्ट असतात. काही महत्त्वाचे पार्ट जे आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं येतं ते वजन कमी करणे, सकस आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावरती नियंत्रण आणि मग औषधं. आता वजन कमी करणे, आता ह्याच्यामध्ये बॉडी मास इंडेक्स नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये वजन किती प्रमाणात आहे हे मोजण्याचं ते एक प्रमाण असते. जेव्हा बॉडी मास इंडेक्स वाढतो त्यावेळेला PCOSचं प्रमाण वाढत असते. वेगवेगळ्या संशोधनानंतर असं लक्षात आलं आहे जवळजवळ 5 ते 10% वजन जर कमी केलं PCOSच्या पेशंटनी तर त्यातल्या 50% लोकांचं हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो आणि त्यातल्या 50% लोकांना नॅचरल ओव्ह्युलेशन व्हायला लागत असतं आणि विदाऊट एनी ट्रीटमेंट, कोणत्याही ट्रीटमेंटशिवाय नॅचरल प्रेग्नन्सी राहून जाते. त्यामुळे वजन कमी करणे हा PCOSच्या ट्रीटमेंटमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे की ज्याला कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नसते. आता ह्या वजन कमी करण्यामुळे काय होतं, थोडक्यात ह्या वजन कमी करण्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो. शरीरातील इन्सुलिनचा प्रमाण जे आहे त्याचे इन्सुलिन लेवल्स कमी होतात, त्याचा प्रतिसाद वाढतो, नवीन स्त्रीबीज तयार व्हायला चालू होतात, त्याची क्वालिटी स्त्रीबीजची सुधारते, औषधाचा डोस कमी लागतो आणि आपण जी ट्रीटमेंट पेशंटला देतो त्याचा रिस्पॉन्स लवकर येतो. अशा बऱ्याचशा गोष्टी वजन कमी करण्यामुळे होत असतात. आता वजन कमी करायचं म्हटल्यानंतर आहार हा महत्त्वाचा गोष्ट आहे. आहारावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी समतोल सकस आहार घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आहार घ्यायचं म्हणजे खायचं प्यायचं बंद करायचं असं नाही करून चालत, त्याच्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. तर काय खायचं काय नाही खायचं याचा थोडासा
विचार करायला पाहिजे. आपला नेहमीचा घरातला आहार योग्य प्रमाणात योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. कोणत्याही फॅन्सी फूड आयटम्सची गरज नाही आणि त्याच्याचबरोबर गरज असले तर आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर आता वजन कमी करायचं म्हणल्यानंतर आहाराबरोबर दुसरा पार्ट होतो तो व्यायाम. आता वजन कमी करायचं म्हणल्यानंतर उद्यापासून लगेच जिम नाही तर चालायला किंवा फिरायला जाणं, तुम्हाला कुठला व्यायाम आवडतो तो करा. चालणे, फिरणे, व्यायाम, जिम कुठलाही करा, सायकलिंग करा, काही करा. पण त्याच्याबरोबर सातत्य किंवा नियमितपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवात केली जाते, 4-5 दिवस केलं जाते आणि नंतर काहीतरी त्रास व्हायला लागला म्हणून बंद केलं जातं. कारण अतिशय जास्त प्रमाणात करायला गेला की त्याचे लगेचच त्रास व्हायला लागतात. किंवा व्यायाम करायचं म्हणून फिरायला जायचं आणि हळूहळू प्रमाणात जायचं, असंही करून उपयोग नाही. नियमित मध्यम तीव्रतेचा व्यायाम साधारण 40 ते 45 मिनटं, कॅलरीज बर्न होणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो तो औषध उपचार. आता ह्या औषध उपचारामध्ये क्लोमिफेन आणि लेट्राझोल ही गोळ्या वापरल्या जातात स्त्रीबीज तयार होण्यासाठी. जनरली ह्या गोळ्या पाळीच्या 3ऱ्या दिवसापासून 5 दिवसासाठी दिल्या जातात. त्याच्याबरोबर मेटफॉर्मिन हे औषध वापरलं जातं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी. बऱ्याच वेळेला हे मेटफॉर्मिन हे औषध डायबिटीसच्या कंडिशनमध्ये वापरलं जातं, त्यामुळे हे तुम्हाला चुकून दिलेलं नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. मेटफॉर्मिननं तुमची शुगर नॉर्मलच्या खाली जाणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. पण योग्य दिलेल्या डोसमध्ये योग्य सांगितलेल्या प्रमाणामध्ये ते घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मायोइनोसिटॉल, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यासारख्या काही गोष्टी, या काही व्हिटॅमिन वापरले जातात ज्याच्यामुळे फॉलिकल वाढतात, फॉलिकल डेव्हलप व्हायला लागत असतात, त्याची क्वालिटी सुधारते. त्याच्याबरोबर जर गोळ्याचा रिस्पॉन्स नाही आला तर काही इंजेक्शन्स द्यायला लागतात. त्याच्यामध्ये FSH आणि HMG हे इंजेक्शन द्यायला लागतात. काही वेळा ते पाळीच्या 3ऱ्या दिवसापासून दररोज द्यायला लागतात, काही वेळेला अल्टरनेट दिवस द्यायला लागतात. आणि ही सगळी ट्रीटमेंट करत असताना आपल्याला ते फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणजे स्त्रीबीज तयार होतात की नाही ही सोनोग्राफी करायला लागत असते. ती साधारण पाळीच्या 11व्या किंवा 12व्या दिवसापासून अल्टरनेट दिवस केलेली असते. जेव्हा स्त्रीबीज साधारण 18 ते 20 मिलीमीटरपर्यंत तयार होतो त्याच्यानंतर HCG नावाचं एक इंजेक्शन दिलं जातं ते फॉलिकल रप्चर होण्यासाठी. ते रप्चर झाल्यानंतर फॉलिकल पहिला 24 तास साधारण इंजेक्शन दिल्यानंतर 36 तास ते 48 तास या पिरियडमध्ये तो रप्चर होतो. रप्चर झाल्यानंतर पहिला 24 तास व्हायबल असतो. त्या पहिल्या 24 तासामध्ये रिलेशन्स, फिजिकल रिलेशन्स किंवा कॉन्टॅक्ट यायला पाहिजे. त्या पिरियडमध्ये प्रेग्नन्सी राहायची शक्यता असते. तर त्याच्याबरोबर शुक्रजंतूंचा जर प्रॉब्लेम असला तर IUI सारखी ट्रीटमेंट केली जाते. अशी ही ट्रीटमेंट किती दिवस घ्यायची तर ही जास्तीत जास्त 6 महिने घ्यायची. म्हणजे आपण गोळ्या घेणे, इंजेक्शन्स, फॉलिक्युलर मॉनिटरिंग ही जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत घ्यायचं. जर 6 महिन्यापर्यंत जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर पुढची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आता ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण बघू. एक PCOS रेजिस्टंट आणि PCOS नॉन रिस्पॉन्डंट. रेजिस्टंट म्हणजे काय, आपण गोळ्या देतो किंवा त्याच्यावर इंजेक्शन देतो आणि फॉलिकल सोनोग्राफी केल्यानंतर फॉलिकल तयारच होत नाहीत, त्याला आपण PCOS रेजिस्टंट म्हणतो. आणि नॉन रिस्पॉन्डर्स म्हणजे गोळ्या देतो आणि इंजेक्शन देतो आणि त्याच्यावर सोनोग्राफी केल्यानंतर फॉलिकल्स तयार होतात, त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये रिलेशन्स ठेवलं जातं किंवा IUI केलं जातं पण प्रेग्नन्सी राहत नाही, त्याला नॉन रिस्पॉन्डर्स म्हणतो. आणि अशा पेशंट्समध्ये जेव्हा रिस्पॉन्स येत नाही पुढच्या 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्यावेळेला पुढची ट्रीटमेंट करायला लागत असते. आणि ती पुढची ट्रीटमेंट असते लॅप्रोस्कोपिक ओव्हॅरियन ड्रिलिंग. म्हणजे दुर्बिणीतनं तपासणी करून त्या ओव्हरीमध्ये अर्धवट तयार झालेले फॉलिकल्स जे आहेत ते पंक्चर केले जातात. मग त्याच्यानंतर नवीन फॉलिकल्स तयार व्हायला चालू होत असतात. आणि त्यानंही जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर त्याच्या पुढं IVF सारखी ट्रीटमेंट करायला लागत असते. तर ह्या लॅप्रोस्कोपी आणि IVFबद्दल आपण वेगळ्या पुढच्या काही लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये ऐकणार आहोत, त्यामुळे मी आता त्याबद्दल जास्त बोलत नाही. टेक होम मेसेज. हा PCOSचा आजार बऱ्याच जणांना असतो, तुम्हाला एकट्यालाच आहे असं नाही आहे, बऱ्याच जणांना असतो. आपल्या आजूबाजूला जरी बघितलं तरी 10 मुलींच्यात 2-3 जणांना हा आजार आहे. त्यामुळे तुम्ही जगातले एकटेच नाही आहे की ज्यांना PCOSचा प्रॉब्लेम आहे. तर ही तक्रार थोडीशी राहणार, आपल्याला त्याच्यावर राहायचं आहे, याची आपली मानसिक तयारी करणं गरजेचं आहे. डेफिनेटली आपण ट्रीटमेंटनंतर त्याचं प्रमाण कमी करू शकतो. वजन कमी करणे, सजग जीवनशैली अशा पद्धतीचं प्रमाण कमी करू शकतो. आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन, वेळेत उपचार घेतले तर जवळजवळ 90 ते 95% लोकांना प्रेग्नन्सी त्यातून लवकरात लवकर राहू शकते. अशा पद्धतीनं योग्य मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंटनंतर आपण या PCOSवरती मात करू शकतो आणि प्रेग्नन्सी राहू शकते. याबद्दल माझं लेक्चर थोडक्यात शांतपणाने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी याच्याविषयीची बहुमूल्य माहिती डॉक्टर शिखरे यांनी आपल्याला दिलेलीच आहे. आता त्यांच्या या माहितीतून टेक होम मेसेज म्हणजे आपण काय समजून घ्यायचं आहे तर PCOD किंवा अंडकोशांच्या मधील जे दोष आहेत तर ते निराकरण करण्यासाठी
आपल्याला एक त्रिसूत्री कार्यक्रम राबवायला लागतो. त्यातली 2 सूत्र ही पेशंटच्या हातात आहेत आणि 1 सूत्र हे डॉक्टरांच्या हातात आहे. ती 2 सूत्र कुठली बरं? तर एक महत्त्वाचं म्हणजे रोज न चुकता 35 ते 40 मिनिटांचा व्यायाम अत्यंत आवश्यक आहे की ज्यामुळे चरबीचं प्रमाण शरीराचं घटत जातं. आणि हे घटलेलं प्रमाण कमी ठेवण्यासाठी दुसरं सूत्र म्हणजे आहारावरती नियंत्रण ठेवणं. ही जर 2 सूत्र पेशंटने पाळली तर PCOD या विषयापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. पण हेच खूप अवघड आहे बरं का. आणि म्हणूनच तिसरं सूत्र हे डॉक्टरांच्या हातात आहे. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका, योनिमार्ग आणि अंडकोश यात जे काही नैसर्गिक होणारे दोष आहेत त्यावर शस्त्रक्रिया करून नैसर्गिक गर्भधारणा आपल्याला कशी वाढवता येईल आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर हेमंत सुनील शिंत्रे. त्यांनी MBBS डिग्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून, DGO ही डिग्री ग्रँट मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथून आणि DNB स्त्रीरोग तज्ज्ञ ही डिग्री लीलावती हॉस्पिटल मुंबई येथून प्राप्त केली आहे. तसेच डॉक्टर PG पॉल यांच्याकडून दुर्बिणीतून गर्भाशयावरील शस्त्रक्रिया याविषयीचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले असून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्त्रीरोग परिषदेमध्ये त्यांनी अनेक शोधनिबंध दाखल केलेले आहेत. डॉक्टर हेमंत सुनील शिंत्रे हे शिंत्रे हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे त्यांच्या नर्सिंग होममधून आपल्याला सेवा देत आहेत. तरी मी हेमंत सुनील शिंत्रे यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाची माहिती श्रोत्यांना द्यावी. नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर हेमंत शिंत्रे. मी आज तुमच्याशी एका विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे फर्टिलिटी एन्हान्सिंग सर्जरीज, म्हणजेच प्रजनन क्षमता सुरळीत होण्यासाठी मदत करणाऱ्या शस्त्रक्रिया. शस्त्रक्रिया म्हटलं की सगळ्यांच्या मनात टेन्शन येतं. काय होतं की एखादं जोडपं ज्यावेळेला त्यांना मुलं होत नाहीत म्हणून डॉक्टरांकडे जातं. डॉक्टर काही टेस्ट करतात, काही दोष आढळतात आणि डॉक्टर म्हणतात की तुम्हाला ह्याच्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल. लगेच त्यांच्या मनात टेन्शन चालू होतं. त्याचा खर्च किती येणार, त्याच्यासाठी वेदना होतील का, आता माझ्या पोटावरती वण येईल का, टाके लागतील का, किती दिवस ॲडमिट राहावं लागेल, किती दिवस मला विश्रांती घ्यावी लागेल, घरातल्यांना माझ्यासाठी त्या बदल्यात काम करावं लागेल. ह्या सगळ्या यांचं उत्तर आपण आज शोधूया आणि त्याची भीती आपल्या मनातनं काढून टाकूया. आपण आज बोलूया प्रजनन क्षमता सुरळीत होण्यास मदत करणाऱ्या शस्त्रक्रियांच्या. तर साधारणपणे या शस्त्रक्रिया ज्या असतात त्या 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे टाक्यांच्या शस्त्रक्रिया ज्या पूर्वापार करत आलेल्या आहोत, आणि दुसरी म्हणजे बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे मिनिमल ॲक्सेस सर्जरी. याच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणून देखील ओळखल्या जातात. दुर्बिणीद्वारे आपल्या प्रजनन क्षमता सुरळीत करण्यासाठी 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटामध्ये दुर्बीण सरकवून आणि हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये दुर्बीण सरकवून. आता आपण पाहतोय की टाक्याच्या शस्त्रक्रिया आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया अशा 2 प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये फरक काय आहेत. टाक्यांच्या शस्त्रक्रिया ज्या पूर्वीपासून केल्या जात होत्या त्यामध्ये 10 ते 15 सेंटीमीटर इतका मोठा छेद पोटावरती घेतला जायचा. परिणामी जास्त टाके पडायचे, जास्त वेदना देखील व्हायच्या, जास्त कॉम्प्लिकेशन्स असायचे. टाक्यामध्ये पोहणे, टाके जुळून नाही येणे, जास्त दिवस विश्रांती घ्यायला लागायची. जवळजवळ 6 ते 8 आठवडे त्यांना कोणतंही वजनाचं काम वगैरे करता यायचं नाही आणि जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील राहायला लागायचं. पण आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे किंवा नवीन टेक्नॉलॉजीद्वारे आपण म्हटलं तर ह्या एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे या सगळ्या ज्या शस्त्रक्रिया आपल्याला आहेत त्या करता येतात. त्यासाठी 1 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही लहान असे छोटे छोटे छेद घेतले जातात. परिणामी वेदना पण कमी असतात, अगदी कमी दिवस विश्रांती घ्यायला लागते, अगदी कमी कॉम्प्लिकेशन्स आहेत, कमी वण असतात पोटावरती, कमी वेदना असतात. त्यामुळे तुम्ही कमी दिवस ॲडमिट असता. अगदी 1 ते 2 दिवसात तुम्हाला घरी रुग्णालयातून सुट्टी मिळते आणि तुम्ही लवकर कामाला लागू शकता. आता मला वाटते तुमच्या मनातली भीती कमी झाली असेल. तर आता आपण जाणून घेऊया प्रजननामधले अडथळे किंवा दोष काय आहेत. तर साधारणपणे आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये
गर्भाशयाच्या पिशवीमध्ये गाठी म्हणजे फायब्रॉइड्स किंवा पॉलिप, किंवा गर्भनलिकेमधलं इन्फेक्शन किंवा त्याच्यामध्ये ब्लॉक म्हणजे ती नलिका बंद असणे, बाहेर रक्त साकळून तयार झालेली गाठ म्हणजे एंडोमेट्रिओसिस, किंवा अंडाशयामध्ये असलेल्या गाठी म्हणजे अंडाशयामध्ये असणारे सिस्ट, किंवा PCOS आपण खूप त्याच्यावरती ऐकतो आहे. हे रिसेक्टोस्कोप नावाचं यंत्र आपण वापरत आहोत. तर आता लॅप्रोस्कोपी म्हणजे पोटामध्ये दुर्बीण सरकून आपल्याला नॉर्मली काय काय दिसतं, तर गर्भाशयाची पिशवी, दोन्ही बाजूचे ट्यूब आणि दोन्ही बाजूचे अंडाशय, हे छान नॉर्मल पिक्चर आहे. आणि आपण एक निळं पाणी सोडून म्हणजे ब्लू डाय टेस्ट करून दोन्ही गर्भनलिका ओपन आहेत की नाहीत हे पण टेस्ट करू शकतो. जर याच्यामध्ये काहीतरी आपल्याला दोष आढळले तर ह्याच सेटिंगमध्ये आपण त्याच्यावरती उपाय देखील करू शकतो. आता आपण पाहतो की लॅप्रोस्कोपिकली आपण काय काय त्याच्यामध्ये करू शकतो. तर ही बघा, ही गाठ दिसते आपल्याला, गर्भाशयाच्या पिशवीला असलेली फायब्रॉइडची गाठ. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये फायब्रॉइडच्या गाठी आढळल्या तर त्या आपण अशा काढून टाकतो आणि त्या शरीराबाहेर घेतो. आणि आता गर्भाशयाच्या पिशवीच्या आजूबाजूला, गर्भनलिकेच्या बाजूला आतडी आणि इतर अवयव चिकटले असतील तर ते देखील आपण सोडवून घेतो आणि पुन्हा नॉर्मल शरीररचना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. अंडाशयामध्ये गाठ असेल तर त्याच्यामध्ये आपण पंक्चर करून त्या गाठीतलं सगळं पाणी सक्शन करून घेतो आणि ती गाठ शरीराबाहेर काढून टाकतो. जर रक्त साकळून एंडोमेट्रिओसिस सारख्या काही आजार झाले असतील तर त्याच्यामध्ये असलेला चिकटा किंवा गर्भाशयाची पिशवी, गर्भनलिका एकमेकाला चिकटल्या असतील तर त्या देखील आपण व्यवस्थित शरीररचना प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आता दोष वगैरे आढळले जसं गर्भाशयाच्या गाठी किंवा पॉलिप, तर हे काय आहे, तर गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ज्या स्नायू म्हणजे मांसपेशी असतात त्यांचीच ही गाठ निर्माण होते आणि त्याच्यामुळे मुले न होणे, वारंवार गर्भपात होणे किंवा मासिक पाळीच्या दरम्यान खूप जास्ती ब्लिडिंग होणे, पोटदुखी, अनियमित पाळी किंवा लघवीला संडासला त्रास होणे, हे सगळे त्रास होऊ शकतात आणि याच्यावरती आपण या शस्त्रक्रियांद्वारे व्यवस्थित उपचार करू शकतो. त्याचप्रमाणे गर्भनलिकेमध्ये काही समस्या असतील जसे TB, क्लॅमायडिया, गोनोरिया सारखे आजार किंवा एंडोमेट्रिओसिस किंवा पूर्वी केलेल्या गर्भनलिकेवरच्या शस्त्रक्रिया, हे असं असेल आणि गर्भनलिकेचं काम जर बंद झालं असेल तर त्याच्यावरती आपण हे ट्यूबल कॅन्युलेशन म्हणजे ती गर्भनलिकेतलं ब्लॉक काढून टाकणे किंवा त्याच्या बाजूला असलेलं चिकटा म्हणजे एक प्रकारचे पडदे तयार झाले असतील तर ते आपण कट करून गर्भनलिका पूर्ववत करणे, असे ट्यूबोप्लास्टी सारख्या शस्त्रक्रिया देखील आपण करू शकतो. जर गर्भाशयाच्या पिशवीच्या आतमध्ये पडदे म्हणजे युट्राईन सेप्टम असेल, म्हणजे जशी ही खोली आहे आणि खोलीच्या मध्ये एक भिंत आहे तर ही खोली 2 भागात विभागली जाईल. तसंच गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जर मध्ये भिंत असेल तर ती आपण या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकू शकतो आणि पुन्हा मोठी गर्भाशयाची पिशवी आपण पूर्ववत मिळवू शकतो. जर रक्त साकळून तयार झालेली गाठ म्हणजे एंडोमेट्रिओसिस असेल तर तुम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान खूप जास्ती रक्तस्राव किंवा खूप जास्ती वेदना, अनियमित पाळी असणे, मुले न होणे, लघवीला संडासला त्रास होणे, हे त्रास होऊ शकतात आणि ह्याच्यावरती हे उपचार करून आपण या त्रासांपासून मुक्तता मिळवू शकतो. जर अंडाशयामध्ये गाठी असेल, जसं गर्भाशयाच्या पिशवीच्या बाजूला जे अंडाशय असतात त्याच्यामध्ये PCOS किंवा चॉकलेट सिस्ट किंवा स्त्रीबीज तयार होण्यात अडथळा होऊन त्याच्यामध्ये गाठ तयार होणे, याच्यामध्ये मुले न होणे, पाळी अनियमित होणे, पोटदुखी, जसं अंडाशयाला जर पीळ पडला तर तुम्हाला खूप अति तीव्र वेदना होतात आणि त्यावरती आपण हे शस्त्रक्रियाद्वारे उपचार करू शकतो. पोटात जर पडदे तयार झाले असतील, सगळे गर्भाशयाची पिशवी, आतडी एकमेकाला चिकटून बसले असतील तर ते देखील ह्या दुर्बिणीद्वारे आपण सेपरेट म्हणजे वेगळे वेगळे करू शकतो आणि पूर्ववत आपली शरीररचना परत मिळवू शकतो. तर हे सगळे शस्त्रक्रिया बघून तुमच्या मनामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न घोळत असतील. आम्हा डॉक्टरांसाठी ते सामान्य असतात पण तुमच्यासाठी ते सामान्य नसतात, खूप महत्त्वाचे असतात. तर तुम्हाला वाटतं की सगळ्याच समस्येसाठी शस्त्रक्रिया करावी लागते का? तर नाही. बरेचसे जे काही तुमचे आजार आहेत किंवा तुम्हाला जे प्रजननामध्ये अडथळे येतात ते औषधांद्वारे ठीक होऊ शकतात, पण जे दोष किंवा अडथळे औषधांद्वारे ठीक होऊ शकत नाही त्यांच्यासाठीच तुम्हाला डॉक्टर शस्त्रक्रिया सांगतात आणि तेव्हाच आपण शस्त्रक्रिया करतो. मग आणखी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो, ह्या शस्त्रक्रिया सुरक्षित आहेत का? म्हणजे काही जणांना वाटतं की बाबा कॅन्सर
किंवा मेंदूच्या मणक्याच्या किंवा हृदयात हार्ट अटॅक आला आणि त्यासाठी ज्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि मी परत येईन का नाही अशी त्यांना काळजी वाटायला लागते, तर असं काही नाही. या शस्त्रक्रिया सुरक्षित आहेत. आता या शस्त्रक्रियांसाठी भूल द्यावी लागते का, तर होय, या शस्त्रक्रियांसाठी भूल देतात. पूर्ण भूल किंवा काही वेळेला रिजनल ॲनेस्थेशिया देऊन ह्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आणि आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे ह्या शस्त्रक्रिया अगदी सुरक्षित आहेत. आणखी एक प्रश्न तुम्हाला पडतो, या शस्त्रक्रिया वारंवार कराव्या लागतील का, तर ह्याचं उत्तर होय आणि नाही, दोन्हीही आहे. काही समस्या आहेत जसं एंडोमेट्रियोसिस किंवा ज्या अगदी मायक्रोस्कोपिक प्रमाणात तुमच्या गर्भाशयामध्ये गाठी असतील, ज्या आत्ता तुम्हाला दिसत नाहीत, खरं पुढे जाऊन तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीत तयार होऊ शकतील, किंवा आत्ता दिसणारे सिस्ट दिसत नाहीत, खरं नंतर उद्भवणारे सिस्ट असतील, ते परत परत उद्भवू शकतात आणि त्यासाठी वारंवार शस्त्रक्रिया करावी लागू शकते. पण सगळ्याच केसेसमध्ये असं होतं असं नाही. मॅक्सिमम टाइम्स म्हणजे कित्येक वेळेला एकदा शस्त्रक्रिया केली की हे त्रास पुन्हा उद्भवत नाहीत आणि त्यासाठी डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देत असतात. आणखी फार महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय की या शस्त्रक्रिया खूप महाग आहेत का डॉक्टर. तर आता कसं आलंय की आता मोठ्या मोठ्या शहरात जी टेक्नॉलॉजी अवेलेबल होती ती आपल्यासारख्या छोट्या शहरात देखील अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे ह्या शस्त्रक्रिया पूर्वी इतक्या अजिबात महाग राहिलेल्या नाहीत. तुम्हाला अगदी इझिली ॲक्सेसेबल आणि तुमच्या खिशाला परवडणाऱ्या अशा दरात ह्या शस्त्रक्रिया करता येतात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला कायम विचारतात पेशंट, ते म्हणजे अशा मोठ्या मोठ्या गाठी तुम्ही एवढ्या बारीक बारीक छिद्रातून कसं काढता, बरं काय जादू करता की काय. तर नाही, याच्यासाठी आम्ही मॉर्सलेटर वगैरे सारखी स्पेशल उपकरणं वापरतो आणि त्याद्वारे त्या गाठी किंवा ते जे मोठ्याल्या गाठी आहेत त्या एका बॅगमध्ये टाकतो. त्यामध्ये त्या उपकरणाद्वारे त्या अगदी बारीक करून त्या छिद्रातून बाहेर काढतो. म्हणजे तुमचं ऑपरेशन या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेने देखील पूर्ण होतं, अपूर्ण होत नाही. तुमचा जो काय आजार आहे तो पूर्णपणे बरा करण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात. तर तुम्हाला अगदी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ऑपरेशन आधी काय काळजी घ्यायला पाहिजे. तर इंटिमेशन म्हणजे तुम्हाला काही आजार असतील, काही औषधं चालू असतील तर ते तुम्ही डॉक्टरांना सांगितलं पाहिजे. तुम्हाला काही ॲलर्जी असतील तर ते देखील डॉक्टरांना सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या सगळ्या तुम्ही करून घेतल्या पाहिजेत. त्याचे रिपोर्ट्स डॉक्टरांना दाखवून तुमच्या फिटनेसची खात्री करून घेतली पाहिजे. आणि इन्स्ट्रक्शन्स म्हणजे ऑपरेशन आधी किती तास उपाशी राहावं, काय काळजी घ्यावी, हे सर्व तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या. त्याद्वारे इन्स्ट्रक्शन्स म्हणजे त्यांच्या सूचना फॉलो करा. म्हणजे तुम्हाला शस्त्रक्रियेदरम्यान काहीही त्रास होणार नाही आणि तुमच्या शस्त्रक्रिया उत्तम होतील. आता ऑपरेशन नंतर काय काळजी घेतली पाहिजे, तर डूज अँड डोंट्स म्हणजे किती काळ विश्रांती घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे आणि काय केलं नाही म्हणजे तुम्ही लवकर लवकर बरे व्हाल हे जाणून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर डाएट म्हणजे मी आहार कधी चालू केला पाहिजे आणि कसा फॉलो केला पाहिजे हे देखील समजावून घ्या. आणि ड्रग्स म्हणजे तुमचे मेडिसिन्स म्हणजे औषधं काय काय घ्यायच्यात हे व्यवस्थित समजावून घ्या. ऑपरेशन नंतर तुम्ही लवकर बरे व्हाल आणि लवकर लवकर तुमचे प्रजननातले दोष बाजूला होतील आणि तुम्हाला लवकरात लवकर छान बाळ मिळेल आणि तुम्ही आनंदाने आपल्या जीवनात परत कामाला लागा. थँक्यू. आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या अचाट प्रगतीमुळे अगदी छोट्या छिद्रातून दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून स्त्रीच्या प्रजनन यंत्रणेतले दोष दुरुस्त करून पेशंटला अपत्य प्राप्तीचा आनंद डॉक्टर देऊ शकतात. याची खोल माहिती आज डॉक्टर शिंत्रे यांनी आपल्याला दिलेलीच आहे. आता तिसरा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या जोडप्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही त्यांना आधुनिक वैद्यकीय शास्त्राची सांगड घालून, ज्याला मी IVF किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा असिस्टेड रिप्रोडक्शन असं म्हणतात, त्यातून गर्भधारणा होऊ शकते. याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज डॉक्टर जयंत वाटवे आपल्यासोबत आहेत. किंबहुना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या क्षेत्रात टेस्ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाची सुरुवातच मुळे डॉक्टर जयंत आणि डॉक्टर अल्पना यांनी सुरू केली. डॉक्टर जयंत यांनी MBBS डिग्री आणि MD स्त्रीरोगतज्ञ ही डिग्री
सयान हॉस्पिटल मुंबई येथून मिळवली. सांगलीच्या महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहामध्ये त्यांनी अनेक वर्ष दुर्बिणीतून कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांच्या शिबिरांमध्ये हिरिरीने भाग घेतला. घाटगे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट येथे DGOच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. आज डॉक्टर जयंत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर अल्पना यांच्याबरोबर वाटवे नर्सिंग होम सिव्हिल हॉस्पिटल समोर येथे वंध्यत्वावरती संशोधन करत आहेत आणि आपली सेवा देत आहेत. तरी मी डॉक्टर जयंत वाटवे यांना विनंती करतो की त्यांनी IVF हे तंत्रज्ञान काय आहे याविषयी आपणा सर्वांना थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर वाटवे. इंडियन मेडिकल असोसिएशननी मला ही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशनवरती माहिती देण्यास मला सांगण्यात आलेलं आहे. सांगली IVF सेंटर हे साधारणतः 2010 साली चालू केलं गेलं. ह्याची सुरुवात माझ्या मिसेस डॉक्टर अल्पना वाटवे यांनी केली. त्यांनीच त्याची पायाभरणी केली आणि त्याचं रोपटं आम्ही वाढवत नेलेलं आहे. सांगलीतली पहिली IVF बेबी, सांगलीतली पहिली इक्सी बेबी, सांगलीतली पहिली गर्भ गोठवून झालेली बेबी आणि सांगलीतली पहिली सरोगेट मदर बेबी ही आमच्या सेंटरला झालेली आहे. IVFचा इतिहास असा मी आपल्याला थोडक्यात सांगतो. 25 जुलै 1978 साली लुईजा ब्राऊन हिचा इन व्हिट्रो फर्टिलायझेशननी जगातील पहिल्या बाळाचा जन्म झाला. ह्याच्यासाठी पेट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्स यांनी 8 वर्ष कष्ट घेऊन ह्याची निर्मिती केली. त्याच्यानंतर लुईजा ब्राऊन 40 वर्षांनंतर आत्ता आंतरराष्ट्रीय समितीने असं डिक्लेअर केले की आत्तापर्यंत जवळजवळ 80 लाख बेबी ह्या जगामध्ये ह्या IVF तंत्रज्ञानाने जन्मलेल्या आहेत. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय हे इंडियातले किंवा भारतातले पहिले डॉक्टर आहेत की ज्यांनी आणि जगातलं दुसरं बेबी हे यांनी भारतामध्ये निर्माण केलं. त्याचं नाव दुर्गा असं आहे आणि त्याची निर्मिती भारतात झालेली आहे. आता जवळजवळ 100 जोडपी घेतली आपण तर 15% लोकांमध्ये ही इन्फर्टिलिटीचं प्रमाण किंवा वंध्यत्वाचं प्रमाण आपल्याला आढळतं. जगभरात 8 कोटी लोक वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. तर स्त्रियामध्ये जे दोष आहेत ते 40% आढळतात, पुरुषांमधले दोष 40% आढळतात, एकत्रित दोष हे 20% 10% आढळतात आणि काहीच कारण नसलेले दोष हे 10% आढळतात. म्हणजे त्याला आमच्या भाषेमध्ये अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो. त्याच्यामध्ये कुणाच काही दोष नसतो. मग नवऱ्यात दोष नसतो, बायकोमध्ये दोष नसतो, पण काहीच कारणं सापडत नाही, सगळंच व्यवस्थित असतं. अशी 10% अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी राहते. PCOSचं जे प्रमाण, PCOS म्हणजे अंडकोशातल्या अंड्याची खूप संख्या असणे, त्याच्यामध्ये ते अंडं तयार न होणे, त्यांचे मासिक पाळी व्यवस्थित न येणे, ही PCOSचं प्रमाणसुद्धा आजकाल वाढत आहे. त्याच्यानंतर एंडोमेट्रियोसिस म्हणजे की आपल्या पिशवीचे जे आवरण असतं ते आवरण युजली प्रत्येक महिन्यामध्ये मेन्सेस आले किंवा पाळी आली की बाहेर पडतं. तसंच ते आवरण एंडोमेट्रियोसिसमध्ये गर्भनलिका ज्या असतात त्या गर्भनलिकेच्या मार्फत पोटात जातं आणि पोटात जाऊन पोटाच्या आतल्या भागामध्ये ते जाऊन बसतं आणि प्रत्येक महिन्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि आत चिकटपणा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे वंध्यत्व येतं. आणि शेवटची म्हणजे मला असं युजली गर्भनलिकेतील दोष म्हणजे काय की नळ्या बंद असणे. जर नळ्या बंद असतील तर युजली काय होतं की अंडकोशामधलं अंड तयार झालं आणि अंड फुटलं की ते गर्भाच्या नळीमार्फत पिशवीमध्ये उतरतं आणि ज्यावेळी गर्भनलिका बंद असतात त्यावेळी अंड पोटात पडून जातं. त्यामुळे गर्भनलिका बंद असली आणि त्याच्यामधनं तर आपल्याला काय गर्भनलिका उघडता येत नसतील तर हे एकच कारण असं आहे की त्याच्यामध्ये आपण IVF दृष्टीने प्रयत्न करू शकतो. हे त्यामध्ये कारण दुसरा काहीच उपाय राहत नाही. नलिका बंद असल्यामुळे ते अंड आपल्याला अंडकोशातून डायरेक्ट बाहेर काढून घ्यायला लागतं. वंध्यत्वाची प्राथमिक तपासणी काय तपासणी आपल्याला करायला पाहिजे? पुरुष वीर्य तपासणी. कित्येक वेळा पुरुष हे वीर्य तपासायला तयारच नसतात. ते म्हणतात माझ्यामध्ये दोष काही नाही आहे, माझं सगळं नॉर्मलच आहे, हिला तपासा, काय तपासायचं ते. आणि
पण माझ्याकडे पेशंट आल्यानंतर मी पहिल्यांदा त्याला सिमेन ॲनालिसिस करायला सांगतो, विरस तपासायला सांगतो. त्याशिवाय ती केस पुढची टचच करत नाही. त्याला म्हणतो हे तुझा रिपोर्ट आल्यानंतरच मी पुढचं बघीन काय असेल ते. दुसरे म्हणजे जोडप्याच्या मधुमेहाच्या चाचण्या. आजकाल मधुमेहाचं प्रमाण खूप वाढत आहे. तिसरी म्हणजे USGद्वारे की सोनोग्राफीद्वारे की स्त्रियांची बीज किती आहेत, अंडकोशामध्ये अंडी किती आहेत, खूप आहेत, कमी आहेत, हे आपल्याला बघायला लागतं. स्त्रियांचे हार्मोन्स तपासणे. हार्मोन्स म्हणजे काय तपासणे? थायरॉईड पहिलं, त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन नावाचं हे हार्मोन असतं, आणि तिसरं हार्मोन हे अँटीमुलेरियन हार्मोन, ज्याला आम्ही AMH म्हणतो. AMH म्हणजे काय की ते अंडकोशातली अंड्याची संख्या सांगतं, ती जास्त आहे ती का कमी आहे हे आपल्याला कळतं. सोनोग्राफीचा रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. सोनोग्राफीमध्ये अंडकोशात अंड तयार होतं आहे की नाही, का तयारच होत नाही आहे, किती अंडी अंडकोशामध्ये आहेत हे बघितलं जातं. अंड तयार होऊन ते फुटतं आहे की नाही हे पण सोनोग्राफीमार्फतच बघितलं जातं. आणि त्याच्याबरोबर सोनोग्राफीमध्ये जे स्त्रीचं अस्तर म्हणजे गर्भाशयामधलं जे अस्तर ज्यावर गर्भ रुजतो ते अस्तर कसं तयार होते ते पण काही क्वालिटीचं तयार व्हायला लागतं, तरच गर्भ त्याच्यावरती रुजू शकतो, नाहीतर गर्भ रुजणार नाही. तर हे सगळं आपल्याला तपासण्या करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर महत्त्वाची तपासणी आणखी म्हणजे की तिच्या नळ्या तरी चालू आहेत की नाही, ही एक तपासणी आहे. त्याच्याकरता आपण फोटो काढू शकतो. फोटो म्हणजे एक्सरे काढू शकतो. पिशवीच्या तोंडातून एक द्रव्य भरलं जातं आणि तेच नळीमार्फत पोटात पडतं आणि त्याचा आपल्याला एक्सरे काढला जातो. त्यामुळे नळ्या चालू आहेत की नाही, बंद आहेत हे आपल्याला कळू शकतं. त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपी हे अनदर टूल आहे. लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी त्याला म्हणजे दुर्बिणीमार्फत नळ्या चेक करणे. त्याच्यामध्ये HSGमध्ये फक्त नळ्या चालू आहेत का बंद आहे एवढं कळू शकतं, म्हणजे आपण जे एक्सरे काढणार आहे त्यामध्ये. पण लॅप्रोस्कोपीमध्ये सगळंच कळतं की आत काही प्रॉब्लेम्स आहेत का, एंडोमेट्रियोसिस आहे का, आणखी नळ्याला काय सूज आहे का, त्यांचे बाकीची ॲडिशन्स म्हणजे आत काय चिकटपणा निर्माण झाला आहे का, हे सगळं कळतं. त्याचवेळी हिस्टोस्कोपी ही पण केली जाते. हिस्टोस्कोपी म्हणजे पिशवीच्या तोंडातून दुर्बीण घालून पिशवीच्या आतला भाग बघणे आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, काही गाठही आहेत का की ज्याच्यामुळे अडथळा येऊ शकेल गर्भ राहण्याला, हे सगळं बघितलं जातं. पाळीच्या 6व्या-7व्या दिवशीपासून अंडकोशातलं अंड कसं वाढते हे सोनोग्राफीने बघितलं जातं. युजली 11-12व्या दिवशी हे अंड नॉर्मल ह्याच्यामध्ये तयार होतं आणि 13-14व्या दिवशी ते फुटतं. मग हे तयार होतं आहे का आणि ते बरोबर त्या पिरियडमध्ये फुटतं आहे का, आणि त्यात ज्यावेळी ते आसपास फुटायची टाईम असते त्यावेळी जर संबंध ठेवला तर चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी ह्या वाढतात. तर हे पहिल्यांदा नॉर्मल ह्याच्यामध्ये बघितलं जातं. आता त्याचवेळी पिशवीचं अस्तर म्हणजे ज्याच्यावरती गर्भ रुजणार आहे ते कसं आहे. अंड्याबरोबर अस्तर पण चांगलं तयार व्हायला लागतं. अंड आणि अस्तर ह्याचं एकमेकांमध्ये कोरिलेशन आहे. जे अंड्यामधनं जे काही हार्मोन्स बाहेर पडतात ती पिशवीच्या अस्तरावरती काम करतात आणि अस्तर त्या प्रमाणात वाढत जातं. अंड चांगल्या क्वालिटी असेल तर अस्तर पण चांगल्या क्वालिटीचं तयार होतं आणि अशा वेळी राहायचे चान्सेस खूप जास्त असतात. आता हे नॉर्मल युजली कपलला जर सगळं इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल असतील, मग तिच्या नळ्या चालू असतील, तिचं अंड व्यवस्थित तयार होते, इव्हन पुरुषामध्ये काय पण फार मोठा दोष नसेल तर अंड तयार झाल्यानंतर त्यांना नॅचरल इंटरकोर्स करण्यास सांगण्यात येतो. आणि ह्याच्या असं 1-2 ह्याच्यामध्ये करून जर त्यांना राहत नसेल तर IUI ही एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अंड तयार करायचं, अंड तयार झाल्यानंतर अंड फुटायचं इंजेक्शन द्यायचं. अंड फुटायचं इंजेक्शन दिल्यानंतर एक 24 किंवा 36 तासांनी आपण त्याचे वीर्य घेऊन पुरुषाचं त्यातले हालचाल करणारे चांगले शुक्रजंतू बाहेर काढून ते डायरेक्ट पिशवीमध्ये सोडले जातात. त्याने चान्सेस वाढतात, पण ते 20%च चान्सेस वाढतात. IUIचा रिझल्ट 20% आहे, ह्याच्यापेक्षा जास्त IUIचा रिझल्ट येत नाही. आता मेन प्रक्रिया आपण येणार आहे की IVF कोणामध्ये केलं जातं. स्त्री पुरुषामध्ये दोष आढळल्यास प्रगत प्रजनन उपचार, ह्याला की प्रगत प्रजनन उपचार ART किंवा IVF ही प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये काय केलं जातं आणि IVF ह्याचा अर्थ पहिल्यांदा मी आपल्याला समजावून सांगतो. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो मीन्स बाहेर, शरीराच्या बाहेर अंडी काढून त्याच्यावरती पुरुष वीर्य सोडून त्याचे गर्भ तयार करून ते इन्क्युबेटरमध्ये वाढवून
ह्याला आय व्ही एफ ही प्रक्रिया म्हणतात. व्हिट्रो मीन्स बाहेर, व्हायवो मीन्स आत. ह्यासाठी इन व्हिट्रो फर्टिलायझेशन हे कुणामुळे केलं जातं आणि कसं केलं जातं? समजा नळ्या बंद असतील, तर नळ्या बंद असतील हे प्राथमिक कारण आहे की ह्याच्यामध्ये आपण आय व्ही एफ ही प्रक्रिया करतो. दुसरे म्हणजे पुरुष वीर्यात दोष असेल तर, समजा युजली काउंट 5 मिलियनपर्यंत आपल्याला IUI ही प्रक्रिया मी आपल्याला सांगितली ती करता येते. त्याच्या खाली जर काउंट गेला किंवा त्याची हालचाल पण शुक्रजंतूची खूप कमी असेल तर अशावेळी आपल्याला IVF ही प्रक्रिया करायला लागते. किंवा काय काय पुरुषामध्ये 1 मिलियन पण काउंट असतो. 1 मिलियन काउंटला आपल्याला युजली IVF प्रक्रियेनेच पुढं जावं लागतं. तिसरी म्हणजे एंडोमेट्रियोसिस. एंडोमेट्रियोसिसमध्ये नॉर्मल ट्राय करून जर राहत नसेल, म्हणजे आपल्याला एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय सांगितले ह्याच्यामध्ये, तर सुद्धा एंडोमेट्रियोसिस हे कारण आहे की त्याच्यामध्ये IVF केलं जातं. मागच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलं की 10% लोकांमध्ये अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असते. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीमध्ये काही जरी केलं तर त्यांना राहतच नसतं. नॉर्मल सगळं नॉर्मल दिसतं आपल्याला असताना, पण राहत नाही. अशा वेळी सुद्धा IVF ही प्रक्रिया केली जाते. आता IVF प्रक्रियेमध्ये काय काय करतात? पहिल्यांदा म्हणजे आपल्याला ही सगळी हार्मोनची चाचण्या करायला लागतात. स्त्रीचं पुरुषाचं वीर्य तपासायला लागतं, स्त्रीचं हार्मोन्स तपासायला लागतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला युजली काय होतं, प्रत्येक महिन्यामध्ये 1 किंवा जर आपण काही अंडी तयार करायला औषध दिले असते तर 2 अशी अंडी तयार होतात. ह्याच्यापेक्षा जास्त अंडी तयार होत नाहीत. परंतु 1 आणि 2 अंड्याने IVF होऊ शकत नाही. ह्याच्यासाठी अंडी वाढवली जातात. ह्याच्यासाठी इंजेक्शन चालू केली जातात. ती बऱ्यापैकी महाग असतात. ती इंजेक्शन चालू करून आपल्याला 10 ते 12 अंडी तयार केली जातात. आणि ती जर अंडी एका विशिष्ट साईजला आली, 18 मिलीमीटर 19 मिलीमीटर साईजला आली की मग ते अंडी परिपक्व होण्यासाठी एक इंजेक्शन दिलं जातं. ते इंजेक्शन दिल्यानंतर ही सगळी अंडी बाहेर काढली जातात. आणि बाहेर काढून त्याच्यामध्ये आपल्यावर त्यामध्ये वीर्य सोडलं जातं. वीर्याची प्रोसेस केली जाते. आणि प्रोसेस करून त्यातले शुक्राणू जे असतात ते बाहेर काढून हे अंडी आणि शुक्राणू हे एकमेकाजवळ इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. आणि त्याचं कसं फलन होतं आहे हे साधारणतः 18 तासानंतर बघितलं जातं. आता ही खूप अंडी तयार झाल्यानंतर ही खूप अंडी बाहेर काढली जातात. त्याचे गर्भ तयार केले जातात. गर्भ तयार केल्यानंतर ते इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. इन्क्युबेटरमध्ये हे गर्भ 5 दिवस ठेवले जातात. का की स्टेजेस आहेत. इवन आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी अंडं फुटतं त्यावेळी ते फुटल्यानंतर त्याचे शुक्रजंतूचं मिलन झाल्यानंतर डे 1, डे 2, डे 3 अशा त्याच्या स्टेजेस आहेत. त्या मी आपल्याला स्लाईडमध्ये दाखवले आहेत. हे पहिल्यांदा फर्टिलायझेशन होतं, त्याच्यानंतर 2 सेल्स स्टेज तयार होते, त्याच्यानंतर 4 सेल स्टेज तयार होते आणि त्याच्यानंतर 8 सेल आणि जास्त असं तयार होऊन त्याचा ब्लास्टोसिस्ट हा तयार होतो. हा ब्लास्टोसिस्ट जो आहे हा ब्लास्टोसिस्ट युजली ह्या अवस्थेमध्ये गर्भाच्या पिशवीत सोडला जातो. कारण युजली गर्भ त्या अवस्थेमध्येच नॅचरल सायकलमध्ये उतरला जातो. त्यामुळे 5व्या दिवशी जो तयार होतो तो ब्लास्टोसिस्ट युजली पिशवीमध्ये सोडला जातो. आता जर समजा अनेक अंडी तयार झाली तर युजली अनेक अंडी जर तयार झाली इंजेक्शननंतर तर त्याच्या हार्मोन्स जे आहेत त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. म्हणून अशावेळी हे सगळे गर्भ गोठवले जातात. आणि हे गर्भ गोठवून काही दिवसांनंतर 1-6 महिन्यानंतर म्हणा किंवा 2-3 महिन्यानंतर म्हणा की अंडी न तयार करता नुसतं पिशवीचे अस्तर तयार करून त्याच्यावरती सोडले जातात. हे गर्भ गोठवण्याची क्रिया हे या सांगली IVF सेंटरमध्ये आम्ही आत्ता कुणालाही फ्रेश ट्रान्सफर करत नाही. सगळे जे आहेत ते फ्रीज ट्रान्सफर असतात. म्हणजे पहिल्यांदा अंडी फ्रीज केली जातात, त्यानंतर 2-3 महिन्यानंतर तिचं अस्तर चांगलं तयार झाल्यानंतर त्याच्यावरती सोडले जातात. आता ओव्हरियन स्टिम्युलेशन आपण जे करतो, मी सांगितलं की आपण इंजेक्शन देऊन अंडी खूप तयार करतो. अशामध्ये युजली काय होतं, काय काय दुष्परिणामसुद्धा आपल्याला दिसू शकतात. म्हणजे युजली इंजेक्शन साईटवरती जखम होते, कधी सूज येते किंवा तिथं गळू निर्माण होतं, त्यामध्ये पू निर्माण होतो, अपसिस ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो. काही काही वेळा इंजेक्शनला ॲलर्जी येते, काही काही वेळा हेडेक किंवा स्त्रीला हे टेन्शन खाली असतात. हे ज्यावेळी IVF करतात त्यावेळी त्यांना त्यांचे मूड स्विंग्स होऊ शकतात. म्हणजे त्यांच्या मूडमध्ये बदल होऊ शकतो, ओटीपोटात दुखू शकतं किंवा खूप अंडी तयार झाल्यानंतर हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम हा
मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन आहे या IVFचं. त्याच्यामध्ये खूप अंडी तयार झाल्यानंतर खूप हार्मोन्स तयार होतात आणि खूप हार्मोन्स तयार झाल्यामध्ये आपल्या शरीरातल्या ज्या वाहिन्या असतात त्याच्यामधनं पाणी बाहेर पडायला लागतं आणि पोटात पाणी साचायला लागतं. ह्याला ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम असं म्हणतात. इक्सी म्हणजे काय? इक्सी म्हणजे ज्यावेळी पुरुष ह्याच्यामध्ये दोष असतो, काउंट कमी असतो, समजा 1 मिलियन आहे, त्याच्यापेक्षा काउंट कमी आहे, काय काय वेळा 50,000 काउंट असतो, अशा वेळी एक स्पर्म आणि एक अंडं असं घेऊन एक हाय टेक्नॉलॉजीने त्याचे मायक्रोस्कोप वेगळे असतात. एक अंडं आणि एक स्पर्म त्याच्यामध्ये सरळ टोचला जातो त्या अंड्यामध्ये की त्याचं फर्टिलायझेशन होईल. ह्याला इक्सी असं म्हणतात. हे खूप जर अंडीची क्वालिटी कमी असेल किंवा अंडी खूप कमी मिळाली असतील किंवा शुक्रजंतूमध्ये खूपच दोष असतील आणि संख्या कमी असेल तरी इक्सी हे तंत्रज्ञान वापरलं जातं. अशा वेळी जर कर्करोग डिटेक्ट झाला तर कर्करोगासाठी रेडिएशन, केमोथेरपी ह्या ट्रीटमेंट चालू करायला लागतात. आणि ज्यावेळी रेडिएशन आणि केमोथेरपी ही ट्रीटमेंट चालू होतात त्यावेळी अंडकोशातली अंडी आणि शुक्राणू हे पूर्णपणे नष्ट होतात आणि ते परत याला जवळजवळ शक्यता कमीच असते. अशा वेळी ज्यावेळी हे कर्करोगाचं निदान होतं त्यावेळी त्यांचे शुक्राणू गोठवून ठेवणे किंवा त्यांची अंडकोशातली अंडी काढून उसाईट्स गोठवून ठेवणे ही प्रक्रिया सुद्धा करता येते. आत्ता माझ्याकडं जवळजवळ 5 लोकांच्या उसाईट्स आणि 6-7 लोकांचं सिमेन हे कर्करोगाच्या ट्रीटमेंटखाली असल्यामुळे माझ्याकडं फ्रीज आहेत. इव्हन तुम्ही ज्यांचे लग्न झालं नाही अशा लोकांच्यामध्ये ओव्हेरियन टिश्यू म्हणजे अंडकोशातली अंड जे असतं ज्याच्यामुळे अंडकोश असतो त्यातला एक भाग काढला जातो थोडासा आणि ती टिश्यूसुद्धा गोठवू शकतात की जी आपण त्यांचं नंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर ती आपण त्यांच्यासाठी अंडी किंवा ते शुक्राणू वापरू शकतो आणि त्यांना मूल होऊ शकतं. धन्यवाद. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय याविषयीचे मार्गदर्शन डॉक्टर वाटवे यांनी आपल्यासमोर केलेच आहे. वास्तविक हा विषय खूप विस्तरित आहे बरं का, परंतु त्याची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टर जयंत यांनी अतिशय खुबीने आपल्यासमोर मांडलेली आहे. नंतर चौथा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे पुरुष. वैद्यत्व म्हटलं की जनसामान्यांची सर्वसामान्य प्रतिक्रिया अशी असते की दोष हा फक्त स्त्रीमध्ये असला पाहिजे बरं का. इतकंच काय, पण बायकोला लग्नानंतर गर्भधारणा होत नाही म्हटल्यानंतर तिच्या सर्व तपासण्या नॉर्मल असताना स्वतःत काही दोष आहे का हे न पाहता दुसरं लग्न करणारे अनेक महाभाग आम्हा डॉक्टरांच्या निदर्शनास आहेत. जशी स्त्री तसाच पुरुष किंवा नवरा हा देखील अनेक कारणांनी अपत्यप्राप्ती न होण्यास कारणीभूत ठरतो. तर अशा या पुरुष वंध्यत्व किंवा मेल इनफर्टिलिटी आणि शुक्राणूंची कमतरता असेल तर त्यातले चांगले शुक्राणू वेगळे निवडून आपल्याला गर्भधारणा कृत्रिमरित्या करता येऊ शकते का, ज्याला आपण IUI किंवा इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन असं म्हणतो. या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर अभिनंदन गुजर उपस्थित आहेत. डॉक्टर अभिनंदन यांनी त्यांची MBBS ही डिग्री मिरज वैद्यकीय महाविद्यालय, MD स्त्रीरोगतज्ञ ही डिग्री कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय कराड आणि DNB स्त्रीरोगतज्ञ डिग्री दिल्ली ही 2001 साली मिळवली आहे. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्याचं त्यांनी विशेष प्रशिक्षण डॉक्टर हाफिज रहमान कोचिन यांच्याकडे घेतले असून वैद्यत्वावरील विशेष प्रशिक्षण फडणीस हॉस्पिटल पुणे येथे घेतले आहे. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि भारती मेडिकल कॉलेज मिरज येथे MBBSच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले असून अरिहंत हॉस्पिटल अमराई रोड येथे ते सध्या त्यांच्या सेवा देत आहेत. तरी मी डॉक्टर अभिनंदन गुजर यांना निमंत्रित करतो की त्यांनी पुरुष वैद्यत्व आणि IUI याविषयी श्रोत्यांना माहिती द्यावी. नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर अभिनंदन गुजर, अरिहंत हॉस्पिटल सांगली. आतापर्यंत आपण स्त्री वंध्यत्वावर बरेच माहिती घेतली. आता त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पुरुष वंध्यत्व. आता मानवी प्रजनन संस्थेमध्ये स्त्री आणि पुरुष हे 2 अविभाज्य आणि एकामेकावर पूर्णपणे अवलंबून असणारे घटक आहेत.
स्त्रीबीज आणि पुरुषबीज हे एकत्र आल्याशिवाय गर्भधारणा ही होऊच शकत नाही. एकंदरीत बघता जर वंध्यत्वाचे केसेस बघितले तर त्याच्यामध्ये साधारण 1/3 भाग हा पुरुषांमध्ये दोष असू शकतो, 1/3 म्हणजे स्त्रियांमध्ये, आणि तसेच 1/3 राहिलेल्या भागामध्ये दोघांमध्ये दोष असू शकतो. आता वंध्यत्व म्हटलं तर हे पुरुषाचं किंवा स्त्रियाचं असं नसतं. हा विकार जो असतो तो हा जोडप्याचा विकार असतो. साधारण 40 ते 50% हा पुरुषांमध्ये दोष आढळला जातो. आणि त्यामुळंच वंध्यत्वाच्या या उपचारामध्ये पुरुषाचं सक्रिय सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा ठरतो. आता वंध्यत्व कधी म्हणाल? ज्यावेळेला लग्न झाल्यानंतर एकत्र राहत असताना कुठल्याही गर्भनिरोधक प्रकाराचा वापर न करता 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर गर्भधारणा झाली नाही तर त्याला वंध्यत्व असं म्हटलं जातं. आता पुरुष वंध्यातली काही कारणं महत्त्वाची आपण बघू. आता पुरुष प्रजनन व्यवस्थेमध्ये शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. आता हे स्पर्मॅटोजेनेसिस अंडकोशांच्या एक विशिष्ट पेशींमध्ये, ज्याला स्पर्मॅटोजेनेटिक एपिथेलियम असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये तयार होतात. एका नॉर्मल पुरुषामध्ये 24 तासामध्ये साधारण 80 ते 120 दशलक्ष शुक्राणू तयार करण्याची क्षमता या 2 अंडकोशांच्या पेशींमध्ये असते. आता काही कारणाने ही पेशी जन्मताच तयार होत नाही किंवा पूर्णपणे विकसित होत नाही, किंवा काही वेळेला ती तयार होऊन काही वेळेला नंतर जाऊन ती खराब होऊन जाते किंवा डॅमेज होते. अशा ह्याच्यामध्ये शुक्राणू निर्मिती पूर्णपणे बंद होऊन ही शुक्राणू धातूमध्ये येऊ शकत नाहीत, ज्याला टेस्टिक्युलर फेल्युअर असं म्हटलं जातं. आता काही वेळेला जन्मजात ही अडचण असते, किंवा काही वेळेला अनडिसेंडेड टेस्टिस किंवा लहानपणाच्या मध्ये कुठला आजार झाल्यास, समजा गालगुडगी किंवा मम्स, किंवा काही वेळेला अंडकोशाला मार लागल्यास अशा प्रकारचे शुक्राणूच्या तयार होणाऱ्या पेशीमध्ये विकार निर्माण होतो. तसेच काही जेनेटिक दोष किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर ही पेशी पूर्णतः खराब होते. काही वेळेला ह्या शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होऊन ही शुक्राणूची संख्या कमी होऊ शकते. उदाहरणार्थ काही वेळेला बीजांडकोशच्या शेजारी असणाऱ्या रक्तवाहिन्यांचं जाळं, ज्याला फुगवटा आल्यानंतर त्याला व्हेरिकोसिल असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये ही शुक्राणूची संख्या कमी होते. काही वेळेला औषध उपचाराची दुष्परिणाम म्हणून, काही वेळेला वातावरणातले दोष, उच्च तापमान, रेडिएशन, एक्सरे किंवा काही जुने जंतुदोष, तसेच काही दीर्घ आजार लाईक मधुमेह किंवा ब्लड प्रेशरचा आजार, ह्यामुळे शुक्राणूची संख्या कमी होऊ शकते. तसेच काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, जे पौष्टिक तत्वांची कमतरता, अशा देखील कारणामुळे धातूमध्ये शुक्राणू कमी होऊ शकतात. आता एकदा हे शुक्राणू तयार झाले की पुढे जाऊन हे वाहक व्यवस्थे थ्रू इपिडिडायमिस, जिथं हा शुक्राणूचा साठा केला जातो, तसेच एका नलिकेद्वारे, ज्याला वास डेफरन्स असे म्हणतात, ह्या वास डेफरन्समध्ये येतात. आता ह्या वाटेमध्ये कुठं अडथळा निर्माण झाल्यास तो जन्मजात किंवा नंतर जाऊन जंतुदोषानंतर हा एकामेकाला चिटकून ब्लॉक होण्याची शक्यता असते. आणि हे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण पुरुष वंध्यत्वाचं असू शकतं, ज्याच्यामध्ये शुक्राणू तर तयार होतात पण हे शुक्राणू बाहेर पडू शकत नाहीत. तसेच तिसरे, सेमिनल वेसिकल आणि प्रोस्टेट ह्या ज्या ग्रंथी असतात, त्याच्यातला जो स्राव असतो, तो स्राव आणि शुक्राणू मिळून हे सिमेन किंवा धातू तयार होतो. आता शारीरिक संबंधाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला हा शुक्राणू हे सिमेन इजॅक्युलेटरी डक्ट नावाच्या नलिके थ्रू शरीराच्या बाहेर टाकले जाते, ज्या प्रक्रियेला आपण इजॅक्युलेशन असं म्हणतो. आता ह्या यंत्रणेमध्ये अगर दोष निर्माण झाला, उदाहरणार्थ धातू बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये, ज्याला इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन असं म्हणतात, अनइजॅक्युलेशन किंवा रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन असं देखील म्हटलं जातं. तसंच काही लैंगिक समस्या, ज्याच्यामध्ये नपुसकता किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, ज्यामध्ये पुरुष वंध्यत्व येऊ शकतं. आता ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा मेंदूचा ह्या गोष्टीवर सगळा कंट्रोल असतो. मेंदूमधनं काही हार्मोन्स, तसेच बीजांडकोशमधनं बाहेर पडणारे हार्मोन्स, ह्याचा इफेक्ट या सगळ्या यंत्रणेवर असतो. आणि ह्याच्यामध्ये जर बिघाड झाला किंवा ह्याची हार्मोन्सची कमतरता असेल तर शुक्राणू तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो. आता बरेचदा पुरुष वंध्यत्वामध्ये असं ठोस कुठलं लक्षण दिसत नाही, त्यामुळे तपासणी केल्याशिवाय दोष आहे की नाही किंवा कोणत्या प्रकारचा दोष आहे हे समजू शकत नाही. त्यासाठी तपासण्या करणे अत्यंत गरजेचं राहतं. आता कोणत्या तपासण्या केल्या जातात? ह्याच्यामध्ये रक्तामध्ये साखरेची तपासणी महत्त्वाची असते, तसेच रक्तामधले हार्मोन टेस्ट ही देखील महत्त्वाची असते. त्यानंतर सिमेन ॲनालिसिस, ज्याला वैर्य तपासणी असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये शुक्राणूची संख्या आणि त्याची हालचाल ही मोजली जाते. तसंच डॉपलर सोनोग्राफी करून
बीजांडकोशचा आकार किंवा त्याला होणारा रक्तपुरवठा देखील बघितला जातो. काही निवडक केसेसमध्ये जंतू क्रोमोझोमल ॲनालिसिस किंवा अँटीस्पर्म अँटीबॉडी टेस्ट किंवा स्पर्म फंक्शन टेस्ट देखील गरजेच्या असतात. आता नैसर्गिक गर्भधारणेसाठी कोणत्या या धातूमधल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? उदाहरणार्थ धातूची व्हॉल्यूम जे साधारण 1.5 ml वरती असावं. शुक्राणूची संख्या ही साधारण 15 दशलक्षपेक्षा जास्त असावी आणि त्याची शुक्राणूची हालचाल आहे ती साधारण 40% जास्त असावी. असं असल्यास शक्यतो नैसर्गिक गर्भधारणेला बाधा किंवा अडथळा येत नाही. आता आपण थोडंसं ट्रीटमेंटकडे वळू की हे सगळ्या तपासण्या झाल्यानंतर साधारण डॉक्टर आपल्याच्या दिलेल्या माहिती आणि क्लिनिकल एक्झामिनेशनवरून हा ट्रीटमेंट प्लॅन ठरवला जातो. आता काही घरगुती उपाय देखील याच्यामध्ये वापरले जातात, जसं की जीवनशैलीमध्ये बदल, संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजनवर कंट्रोल किंवा वजन कमी करणे, योगा, ध्यान, मेडिटेशन या बाबतींचा बराच शुक्राणूची संख्या वाढवण्यासाठी मदत होते. तसंच मानसिक तणाव असल्यास त्याचं व्यवस्थापन ही तितकंच महत्त्वाचं. धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असल्यास ते बंद करणं अत्यंत आवश्यक राहतं. आता या घरगुती उपायांबरोबरच काही औषधांचीही मदत आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या किंवा हालचाल कमी असते ह्याला ऑलिगोएस्थेनोस्पर्मिया असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे जे हार्मोन कमी आहेत त्याची भरती केली जाते. उदाहरणार्थ इंजेक्शन HCG, HMG किंवा टेस्टोस्टेरॉन हे सप्लिमेंट केलं जातं. तसेच काही इन्फेक्शन्स किंवा जंतुदोष असल्यास अँटीबायोटिक देऊन हा जंतुदोष नाहीसा केला जातो. सहाय्यक थेरपी म्हणून अँटीऑक्सिडंट्स, स्पर्म व्हायटिलायझर्स आणि मल्टीव्हिटॅमिन ह्याचा देखील वापर केला जातो. आता बाजारामध्ये जे फॉर्म्युलेशन्स मिळतात त्याच्यामध्ये एका साध्या सिंगल गोळीमध्ये हे सगळे घटक एकामध्ये दिलेले असतात. त्यामुळं प्रत्येक घटकासाठी वेगळी गोळी घ्यायची गरज नसते, एकाच गोळीनं काम होऊन जातं. ज्या पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे त्यांच्यामध्ये लिंगाची ताठरता वाढवण्यासाठी सिडनाफिल किंवा टाडाफिल या औषधांचा वापर केला जातो. तसेच ज्या धातू बाहेर टाकायच्या प्रक्रियेमध्ये ज्या पुरुषांमध्ये दोष आहे त्यांच्यामध्ये व्हायब्रेटरी स्टिम्युलेशन किंवा इलेक्ट्रो इजॅक्युलेशन ही पद्धत वापरून हा शुक्राणू बाहेर काढून त्याचा वापर IUI किंवा IVF साठी केला जातो. आता काही शस्त्रक्रियांची देखील गरज असते. ह्याच्यामध्ये अंडकोशाचा तुकडा काढून तो सूक्ष्म तपासणीसाठी पाठवला जातो. ही निदान करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया असते जेणेकरून अंडकोशामध्ये ज्या पेशी असतात त्याच्यामध्ये कोणता दोष आहे आणि हा दोष किती मोठा आहे किंवा तो ट्रीटमेंटला दाद देईल का नाही, त्या अगर देत नसेल तर त्याला पर्यायी मार्ग कोणता आहे ह्याचा अंदाज घेता येतो. जर रक्तवाहिन्यांना फुगवटा आला असेल तर त्याला व्हेरिकोसिल लायगेशनचे शस्त्रक्रिया केली जाते. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणू शून्य असतात अशा आणि ज्यांच्यामध्ये ह्या वाहक संस्थेमध्ये ब्लॉक असतात त्याच्यामध्ये मायक्रोसर्जिकल रिकन्स्ट्रक्शन ही शस्त्रक्रिया अजून हे पूर्ववत केलं जातं. तसेच ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची कमी असते किंवा शून्य शुक्राणू असतात अशा पुरुषांच्या अंडकोशांपासून मधून डायरेक्टली हे शुक्राणू इपिडेडॅमिस किंवा अंडकोशातून बाहेर काढून त्याचा वापर IUI किंवा IVF साठी केला जातो. आता थोडक्यात आपण IUI म्हणजे काय बघू. ह्याला इंट्रायुट्राईन्स इन्सेमिनेशन, गर्भरेतन किंवा बीजरोपण देखील असं म्हटलं जातं. ज्या वेळेला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही त्यावेळेला प्रयोगशाळेची मदत घेऊन ज्या वेळेला ही गर्भधारणा केली जाते त्याला ART किंवा असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि ह्या IUI म्हणजे ह्या ARTची पहिली पायरी. याच्यामध्ये नक्की केलं काय जातं तर ज्या वेळेला हे सिमेन सॅम्पल घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातले चांगले शुक्राणू म्हणजे ज्यांची प्रजनन शक्ती चांगली आहे अशी शुक्राणू बाजूला करून ते डायरेक्टली एका नलिकेद्वारे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडले जातात. आता हे केल्यानंतर गर्भधारणा जी होते ती नैसर्गिकच होते किंवा गर्भ जो वाढतो तो नैसर्गिकच वाढतो. पण ह्या गर्भधारणेसाठी जास्तीत जास्त मदत व्हावी या दृष्टीने केलेली ही प्रक्रिया असते. आता ही IUIची प्रक्रिया ही कोणामध्ये जास्त फायदेशीर ठरते? ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूची संख्या कमी आहे, धातूचं प्रमाण कमी आहे, लैंगिक समस्या आहेत किंवा काही वेळेला अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी आहे ज्याचं कारण सापडू शकत नाही. तसेच काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये दोष आहे किंवा एंडोमेट्रियोसिस सारखा आजार आहे, अशा दाम्पत्यांना ह्या IUIचा जास्तीत जास्त फायदा होतो. आता कुणामध्ये ही करू शकत नाही आपण. तर ज्या स्त्रियांमध्ये गर्भनलिका खराब झालेल्या आहेत किंवा ब्लॉक झालेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये जंतुदोष आहे किंवा ज्यांना रक्तस्राव आहे किंवा अशा स्त्रियांमध्ये IUI करू शकत नाही
किंवा ज्या स्त्रियांमध्ये सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस सारखा आजार आहे किंवा पतींमध्ये जेनेटिक दोष आहे, तर अशा पतींचं सॅम्पल वापरून आपण IUI करू शकत नाही. आता त्याचाच दुसरा प्रकार म्हणजे डोनर IUI. आता ज्या पतीचं सॅम्पल न घेता दुसऱ्या पुरुषाचं सॅम्पल घेऊन हे IUI केलं जातं, त्याला डोनर IUI असं म्हटलं जातं. आता ह्याची गरज कुणाला लागते, तर ज्या पुरुषांच्यामध्ये धातूमध्ये शुक्राणू नाहीत, ज्याला अजुस्पर्मिया असं म्हटलं, किंवा धातूमध्ये शुक्राणू हे पूर्णपणे मृत आहेत, ज्याला नेक्रोस्पर्मिया म्हटलं जातं, किंवा शुक्राणूमध्ये मोठा दोष आहे, किंवा पतीमध्ये काही अनुवंशिक आजार आहे ज्याच्यामुळं हे सॅम्पल वापरून आपण IUI करू शकत नाही, अशामध्ये हे डोनर IUI केलं जातं. आता हा डोनर कुठला असतो, तर बरेचदा हे सॅम्पल डोनरचं सिमेन बँक किंवा वैर्यपेढीमधनं घेतलं जातं. त्याचीच प्रक्रिया म्हणजे क्रायोप्रिझर्वेशन. आता हे क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे काय, की सिमेंटचं सॅम्पल घेऊन त्याच्यामधले शुक्राणूवर प्रक्रिया करून ते साधारण -100 डिग्री टेम्परेचरला लिक्विड नायट्रोजनमध्ये गोठवून ठेवलं जातं. आणि ज्या वेळेला उपचाराच्या दरम्यान याची गरज भासते त्यावेळेला हे सॅम्पल थॉ करून रूम टेम्परेचरला आणून त्याचा वापर IUI साठी केला जातो. आता हे कुणामध्ये उपयोगी ठरतं, ज्यांचे पती परदेशी आहेत किंवा परगावी आहेत किंवा IUI साठी त्या सायकलला गावी येऊ शकत नाहीत. काही वेळेला कॅन्सरच्या उपचारानंतर, नसबंदी झालेल्या नंतर किंवा काही दीर्घ आजारासाठी औषध उपचार चालू असेल तर त्याच्यानंतर गर्भधारणा हवी असल्यास अशा प्रकारे क्रायोप्रिझर्व्ड सॅम्पलचा उपयोग करता येतो. आता IUI थोडक्यात आपण बघू म्हणजे नक्की काय केलं जातं. ह्याच्यामध्ये पेशंट सिलेक्शन किंवा पेशंटची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते, ज्याच्यावर हे IUIचा सक्सेस रेट फारसा अवलंबून असतो. आता स्टिम्युलेशन म्हणून मासिक पाळीच्या वेळेला स्त्रीला साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या दिवसापासून गोळ्या चालू केल्या जातात. हा 5 दिवसाचा कोर्स असतो. काही पेशंट्समध्ये ह्याच्यामध्ये गोनॅडोट्रॉपिनचे इंजेक्शन देखील वापरले जातात. ते साधारण 3ऱ्या ते 5व्या दिवशीपासून सुरू केले जातात. हे आयदर एकाड एक दिवस किंवा रोज असे इंजेक्शन्स दिले जातात. ह्याच्यामध्ये स्त्रीबीज तपासणी जी सुरू होते ती साधारण 10व्या ते 11व्या दिवसापासून एकाड एक दिवस ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी या तंत्रज्ञानाने केली जाते. आता हे फॉलिकल ज्यावेळेला वाढत जातं त्यावेळेला एका विशिष्ट आकारावर आल्यानंतर त्याला HCG नावाच्या इंजेक्शननं कृत्रिमरित्या फोडलं जातं. साधारण इंजेक्शन दिल्यापासून एक 36 ते 40 तासामध्ये हे फॉलिकल फुटून त्यातनं बीज बाहेर पडतं. तर इंजेक्शन दिल्यापासून 36 ते 40 तासामध्ये ह्या दाम्पत्याला हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं आणि पतीचं फ्रेश सॅम्पल हे घेतलं जातं. आता हे सॅम्पल सिमेन सॅम्पल जे आहे ते सिमेन लॅबमध्ये त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, ज्याला स्पर्म वॉश किंवा सिमेन वॉश असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य प्रकारचे मीडिया वापरले जातात. काही वेळेला काही वेगळे प्रोसिजर्स केले जातात आणि त्यानंतर हे सॅम्पल बाहेर काढून IUI रेडी म्हणून ठेवलं जातं. एकदा सॅम्पल हे रेडी झालं की स्त्रीला इन्सेमिनेशन रूममध्ये घेऊन तिच्या गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडातून एक बारीक नळी, ज्याला इंट्रायुटरन कॅथेटर असं म्हटलं जातं, ते आत गर्भाशयाच्या पिशवीमध्ये टाकून त्यामध्ये हे तयार सॅम्पल सोडलं जातं. ही प्रक्रिया अगदी सोपी आणि वेदनारहित आहे. ह्याच्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही. ह्याच्यामध्ये उपाशी राहायची गरज लागत नाही. ह्या वेळेला ॲडमिट व्हायची गरज लागत नाही किंवा भूल देखील द्यायची गरज लागत नाही. साधारण ही प्रक्रिया झाल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पेशंटला घरी डिस्चार्ज दिला जातो. डिस्चार्जच्या वेळेला एक ल्युटियल सपोर्ट म्हणून प्रोजेस्टेरॉनचे एक 15 दिवस औषध दिले जाते. आता परत ह्या स्त्रीला कधी बोलवलं जातं तर पाळीची वाट बघायला सांगितली जाते. पाळी आल्यास पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किंवा ती तटल्यास किंवा पुढे गेल्यास एक 8 दिवसानंतर हॉस्पिटलला येऊन प्रेग्नन्सी राहिली आहे का नाही हे कन्फर्मेशन टेस्ट करायला बोलवलं जातं. आता साधारण ह्या IUIचा सक्सेस रेट किती आहे. आता हा IVFची आपण जर तुलना केली तर हा IUIचा सक्सेस रेट फारच कमी आहे. साधारण चांगल्या ते चांगल्या सेंटर्समध्ये एक 15 ते 20% याचा सक्सेस रेट आहे. पण हा अवेलेबिलिटी म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्याची उपलब्धता आणि तसेच ह्याचा कमी खर्चिक किंवा लो कॉस्ट हा अल्टरनेटिव्ह म्हणून IVFसाठी हा चांगला पर्याय पुरुष वंध्यत्वामध्ये आहे. आता आत्तापर्यंत आपण बघितलं की शुक्राणूची संख्या, तिची हालचाल हे फार आपण महत्त्वाचं बोललो. पण एक सत्य एक ही आहे की गर्भधारणेसाठी फक्त एका शुक्राणूचीच गरज असते. पुरुष वंध्यत्वाच्या पेशंट्समध्ये हा नक्की हा आशेचा किरण ठरू शकेल. या आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच योग्य वेळ सल्ला आणि योग्य मार्गदर्शन तसंच वेळेत तपासणी आणि उपचार घेतल्यास या वंध्यत्वावर आपण सहजरित्या मात करू शकतो. थँक्यू. श्रोते हो, गर्भधारणा न राहण्यास
पुरुष हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक असतो हे आता आपल्या लक्षात आलं असेलच. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना येणारा शारीरिक कमकुवतपणा, मुदतपूर्व वीर्यपतन, वीर्यातील शुक्राणूंचं कमालीचं घटलेलं प्रमाण इत्यादी अनेक गोष्टी या पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरतात. म्हणून डॉक्टरांच्याकडे या सर्व गोष्टी पुरुषांनी मन मोकळेपणे व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितल्यानंतर वीर्याची तपासणी करून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यात कोणताही कमीपणा समस्त पुरुष वर्गाने मानू नये हा एक महत्त्वाचा मुद्दा ठळकपणे या ठिकाणी मी मांडू इच्छितो. श्रोतेहो, वंध्यत्व निदान आणि उपचार हा विषय खूप मोठा आवाक्याचा आणि गहन संशोधनाचा असून प्रगत वैद्यकीय शास्त्रात त्यावर अनेक नवीन नवीन संशोधनं होत आहेत, उपचार येत आहेत. आज थोडक्यात या विषयावरची माहिती आपल्या सर्वसामान्यांना कळावी अशी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व सर्वोत्तम डॉक्टरांनी केलेला आहे. वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन हा विषय सध्या आपण येथेच आटोपता घेत असून समारोप करण्यासाठी मी या कार्यक्रमाची सूत्रे डॉक्टर सुहास जोशी, सचिव, सांगली इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत वंध्यत्व कारणे आणि उपचार ह्या एपिसोडमध्ये डॉक्टर सुमंत कुलकर्णी, डॉक्टर दीपक शिखरे, डॉक्टर जयंत वाटवे, डॉक्टर अभिनंदन गुजर व डॉक्टर हेमंत शिंत्रे यांनी स्त्री आणि पुरुष वंध्यत्वाविषयीची वेगवेगळी कारणे, वेगवेगळ्या उपचार पद्धती, सर्जिकल आस्पेक्ट्स आणि त्यावर जास्तीत जास्त म्हणजे IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी ह्या विषयावर आपणा सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. या सर्व डॉक्टर टीमचे मी आपणा सर्वांच्या वतीने व IMA सांगलीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आपणा सर्वांना या कार्यक्रमातून योग्य ते मार्गदर्शन मिळाले असेलच. काही शंका असल्यास फ्लायरवर असलेल्या आमच्या नंबरवर फोन करून आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं ही विनंती. या कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर्स, टेक्निकल टीम आणि आपणा सर्व श्रोत्यांचे, प्रेक्षकांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.